तुम्ही विश्वनाथ दीनरंक में अनाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी, काय उणे तुम्हा पाशी मी त्वल्पची संतोषी, तुका मने देवा प्रेम भातुके पाठवा, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, दुसरे चरण संतानिया, दाने कसे दावे दाने कसे दावे सद्गुरु दास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा मुलाधरो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही तनेने बोलतो वाटण्याती भाविका, प्रथम नमो कृष्णनाथ उमाशंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगे आता दंडवत, दुसरी वंदो सारजा चतुर्णाची आत्मजा वाक्सिद्धी पावे सहजा चरण वजा दंडवत, आता वंदो देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होती स्रोत जनतया मा दंडवत, आता वंदो आता नमुरंग भूमिका कीर्तने उभी होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे दंडवत, ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला, ज्ञानोन्या पुल्या बाळ चालवी सकळा नामाने विठ्ठल विश्वनाथ दीनरंक में अनाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी, प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, यच्चे यावत जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्त कीर्तनाचा कार्यक्रम इथं बसलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे, तरी पण सांगणे हे वक्त्याचा आद्य कर्तव्य ठरतया ज्ञायानं. सालाबाद प्रमाणे याही वर्षी घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य ऐश्वर्य संपन्न सोहळा श्री महंत भगवान बाबागिरी यांच्या कृपाशीर्वादानं घडून आलेला अखंड हरिनाम सप्ताह. त्यामुळे सबंध गावकऱ्यांकडून सप्ताह कमिटीकडून तरुण मंडळीकडून मला हे कीर्तनाचं मिळालेलं निमंत्रण. आजच्या या कीर्तनाचे यजमान श्री गणेश रामराव गायवळ आणि आजचे अन्नदाते ज्ञानोबा रामराव गायवळ या गायवळ कुटुंबाकडून मला हे कीर्तनाचं मिळालेले निमंत्रण. आमचे परम मित्र दिगंबर भाऊ जाधव आमची लबडे महाराजांच्या दिंडीमध्ये दरवर्षी आम्ही सोबत असतो, त्यामुळं
त्यांनी त्या परिवाराच्या तर्फे आमच्या दिगंबर भाऊनी त्यांच्या मार्फत सगळ्या गावकऱ्यांकडून हे मला दिलेलं निमंत्रण, त्यांच्यामुळे तुम्हा मायबाप श्रोत्यांचा मला प्रथमतः दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी, कोणती पदवी द्यावं डोकंचा सर्व बडे बडे मंडळी, ज्यांचे हे सगळे विद्यार्थी आणि त्यांचे सगळेच टाळकरी मंडळी, एकदा यांच्याकरताचा जोरदार टाळ्यावर बघा. अर्धा सीन तर लेकर हे संस्थेत ते विद्यार्थी बघून गेला आणि सिस्टीम बघून तर सगळा सीन गेला नाही का. नाथखोळा असं वाटायला तुमच्याहून जीव वळवून टाकावं, पण कीर्तन सुटल्यावर टाकतो, आता नाही टाकत नाही का. गोड एकदा परत एकदा जोरदार टाळ्यावर बघा त्यांच्याकरता. आमचे परम आदरणीय, आमचे परम मित्र, मृदंग विशारद, सगळ्याच गुणानं संपन्न, मृदंगच नाही गायन वादन कीर्तन या सगळ्या गुणांना संपन्न असणारे आमचे परम मित्र माधवराजजी महाराज नरवडे बाबा, तुम्हालाही नमस्कार. गोड अशी ज्यांच्या मुखारविंदात आपण चाल ऐकली, शिवाजी महाराज काकडे असतील त्यांनाही नमस्कार. दुसरे गायनाचार्य परम आदरणीय पांडुरंगजी महाराज भोसले पाटील, तुम्हालाही नमस्कार. त्यांचे पिता श्री शिवाजीराव भोसले असतील त्यांनाही शिवाजी बाबांना धन्यवाद. रेवणनाथ महाराज, गजानन महाराज, मृदंगाचार्य प्रसाद महाराज, वा शुभम महाराज, सगळे लांब लांबून आलेले सगळे जाणते पारमार्थिक प्रथमता येथील गुणीजन आणि महाराज मंडळींना नारदाच्या गादीवरून मनभावी वंदन करतो. लांब लांबून आलेले सगळे जाणते पारमार्थिक रामेश्वर महाराज, आणखी काही परिसरातली काही महाराज मंडळी असतील, विनेकरी, भालदार, चोपदार, मातृवर्ग, पितृवर्ग, तरुण मंडळी, या सर्वांनाच वैयक्तिक एक एकदा वंदन केल्यापेक्षा मस्तक हे पायावरी टाळ्या वाजवता सगळ्यांना करतात बघा. गाणारे गंधर्व आहेत तर वाजवणारे इंद्र आहेत. तुम्ही जनकासारखे अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते आहात, पण आता मीच शुकाचार्य नाही, पण आता सकाळच्या काकल्याच्या कीर्तनापर्यंत भागवून घ्या नाही का. पूर्वी परंपरा रात्रभर मारुतराव महाराज, मोतीराम महाराजची, तसे आजचं कीर्तन हे रात्रभर चालणार. जमल ना? हो, बरं आहे, हो नाही का. उत्कृष्ट असं नियोजन. इथं पाऊल टाकल्याबरोबर असं वाटत नाही की मी वैजोड्यामध्ये आलो, पाऊल टाकल्याबरोबर असं वाटतं की मी प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये आलो. एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न जसं थाटात लावावं, तसं ह्या गावकरी मंडळींनी भगवंताचा हा कार्यक्रम तेवढ्या ताकदीनं करता, म्हणून गावकरी मंडळाला मी पुनश्च धन्यवाद देतोच. पण गावकरी मंडळींच्या निमंत्रणाचा मान राखून काही काही श्रोत्यांनी लांबून लांबून येऊन या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं, म्हणून आलेल्या श्रोते मायबापालाही गावकऱ्याच्या तर्फे धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. आणि माझ्यासोबत जिंतूरवरून आलेले बरं का, ज्या देशभक्ताचा तुम्हा आम्हाला प्रत्येकाला स्वाभिमान असला पाहिजे, जिंतूरवरून आलेले माझ्यासोबत आमचे देशभक्त विकास भाऊ घोले असतील. एकदा त्यांच्याकरता एकदा देशभक्तासाठी जोरदार टाळ्या वाजवा, एकदा आणखी जोरात खणखणीत वाजल्या पाहिजे. आशा. धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. का माधव गुरुजी, काही काही महाराज मंडळी, नेते मंडळी सोबत बंदूक लागतात. आपल्यासोबत बंदुकीवाले कायम आमच्या पाठीशी उभे आहेत बरं का, म्हणून मी त्यांना उभा सेमीवरचा विठोबा देशभक्तांना मानत असतो. विठ्ठल विठ्ठल.
गाणारे गंधर्व वाजवणारे इंद्र सगळ्या गुणानं संपन्न आहात. आणि माझा परिचय तर सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे. माणसं मोबाईलला हे कीर्तन चालतात आणि पार टी व्हीला पार 222 वेळेस येऊन गेले. आणि पण माझा परिचय मी सांगत असतो ना ऐकण्यासारखा आहे बरं का. आम्ही आहोत थोरात, पण आमचं होतं थोडं आप स्वरात. हे मंडळी आहे स्वरात, तुम्ही पडू नका घोरात. कारण आपलं कीर्तन आहे कोणाच्या घरात का दारात, आपलं मारुती रायाच्या आणि महादेवाच्या दरबारात. नाहीतर येसाल रागाच्या भरात, हणसाल तोंडावर परात, किंवा काढसाल गावान वरात. पण भगवंताच्या कृपेनं होऊन जाई जोरात. विठ्ठल विठ्ठल. आणि जर का कीर्तन पटलं बोलवा तुमच्या पण परिसरात, नाहीतर घालसा तिकडं पोरा स्वरात. विठ्ठल विठ्ठल. दमादमान आलो आता परतुरात, तसं काय काळजी करू नका. विठ्ठल विठ्ठल. आज मागणीचा दिवस. काल्याच्या आदल्या दिवशी मागणी प्रकरणातील अभंग घ्यावा लागतो. म्हणून इथं महादेवाचं मंदिर दिसलं मला, मारुतीरायाचं, दोन्ही रुद्राचे अवतार. म्हणून मग रुद्राच्या अवताराकडेच मागणी मागावी या पवित्र हेतूने मी जगद्गुरु तुकोबारायांचा हा मागणी प्रकरणातील भगवान शंकराकडे मागणी मागणारा हा अभंग मी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही विश्वनाथ दीनरंक मे अनाथ. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे, पण हा अभंग वाटत असला तरी भाषा मात्र पत्राची. जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान शंकराला पाठवलेले हे मागणी परपत्र आहे, पण हा अभंग वाटत असला तरी भाषा मात्र पत्राची. आता मोबाईलचा जमाना आला, पत्र लिहितं तरी कोण? नाहीतर पूर्वी शाळेमध्ये सुद्धा हा विषय असायचा. ज्याला पत्र लिहायचं असतं त्याला आदरार्थी लिहावं लागतं, त्याला मायना म्हणतात. नंतर सुरू होतो त्याचं नाव मजकूर. आणि शेवटी ज्यानं पत्र पाठवलं त्याला स्वतःकडे नम्रता घ्यावी लागते. अगदी त्याप्रमाणेच नाही का, ज्याला पत्र पाठवायचं असतं त्याच्या बाबतीत आदर व्यक्त करायचा असतो. राजमान्य राजश्री अमुक अमुक यांना हा पत्राचा मायना. नंतर सुरू होतो त्याचं नाव मजकूर. आणि शेवटी ज्यानं पत्र पाठवलं त्याला स्वतःकडे नम्रता घ्यावी लागते. अमुक अमुक बालकेचा साष्टांग नमस्कार दंडवत जे काय असेल ते. अगदी त्याप्रमाणे महादेवा तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. हा पत्राचा मायना. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, महादेवा तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. या दिनाची, या रंकाची, अनाथाची प्रार्थना देवा. मी तुम्हाला पत्र पाठवलं आहे, पण आपल्या भाषेत सांगतो पत्र लिहिण्याचे कारण की पुढं सुरू होतो त्याचं नाव मजकूर. कृपा कराल ते थोडे पाया पडेलो बराडी. माझ्यावर कृपा करायपेक्षा बाळक तुम्हाला माहिती आहे तुमच्याजवळ कशाचीच कमी नाही, आणि मी थोडक्यात समाधान मानणार आहे. काय उणे तुम्हा पासी मी तो अल्पती संतोषी काय नाही देवा. ज्याच्या हाती मी पत्र पाठवतो त्याच्याजवळ तुम्ही माझ्याकरता प्रेमरूपी खाऊ पाठवावा. तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. आपला तुकाराम महाराज, श्री क्षेत्र देहू, तालुका हवेली, जिल्हा पुणे. हा अभंग वाटत असला तरी जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान शंकराला पाठवलेले हे मागणीपर पत्र आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांनी संबंध जीवनामध्ये फक्त 3 पत्र पाठवले. काशी विश्वनाथाला, गयेला आणि गंगेला. हे बघा, या जावयाला पत्र पाठवणारे भरपूर आहेत, पण देवाला पत्र पाठवणारे साधू संत आहेत. पत्र का लिहावं लागलं, का पाठवावं लागल्याचं थोडक्यात कारण, ज्यावेळेस तुकाराम महाराजांच्या समोरून काही यात्रेकरू निघाले आणि आदेशीय संताचा यात्रा तोपर्यंत करावी जोपर्यंत शरीर रूपी घर चांगलं आहे, इंद्रियात ताकद आहे, म्हातारपण लांब राहिलं आणि आयुष्य शिल्लक आहे तोपर्यंत हे जरूर करावं. जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको, पण वेळे सावध झालेलं चांगलं असतं. नाहीतर ते कसं घडतं बघा. निर्वाण दीपे किम तैल दानम, चोरे गते वा किम सावधानम, वयो गते किम वनिता विलास, पयो गते किम खलु सेतुबंध प्रोदीप्त भवनेच्या कुपकरणम, निर्वाण दीपे किम तैल दानम.
दिवा विझला आता तेलाचं दान उपयोगाचं नाही. निर्वाण दीपे किम तैल दानम चोरे गते वा किम सावधानम. चोरटे चोरी करून पुढच्या वस्तीवर गेले आणि पुढे आरडाओरड सुरू झाल्यावर म्हातारा म्हणत, सावध राहा बरं का रे बाळांनो, पुढच्या वस्तीवर चोर आले. लेका म्हाताऱ्या तुझी तिजोरी फोडून गेली, आता काय फायदा. चोरे गते वाकिम सावधानम वयो गते किम वनिता विलास. तरणा बांड होता त्यावेळेस अनेक मुलींच्या बापाचे टपाल यायचे, त्यावेळेस ब्रह्मचारी राहायचं म्हणत होता. आणि आता 65चं झाल्यावर म्हणता आता बघा आता काय फायदा. वयो गते किम वनिता विलास पयो गते किम खळू सेतुबंध प्रोदीप्त वनेच्या कुपकर्णम. धाड 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 घराला आग लागली. आणि मग बाप म्हणतो, बाहेर या बाळांनो बाहेर या. कशाला रे. टिकावा ना. टिकाव कशाला. अरे उगेच माझे केस पिकले नाही, कुठून पाणी आणून आपलं घर विजवावं. इथं अंगणात आड खोदून मग घर विजवू. हे म्हणणं जसं हास्यास्पद ठरतं तसं वेळेत सावध झालेलं चांगलं असतं. तसं तुकाराम महाराजांच्या समोरून काही यात्रेकरू निघाले. विचारलं तुकाराम महाराजांनी, कुठं चालला आपण. महाराज आम्ही तीर्थयात्रेला चालो. अरे राजा मलाही वाटतं तीर्थयात्रा करावी, पण मी बंधनात आहे, कारण पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कण तीर्थव्रत. तुम्ही तीर्थयात्रेला चाला ना. माझी 3 ठिकाणी 3 पत्र न्या. पहिलं पत्र लिहिलं गंगेला, भागीरथी महादोष निवारणी सकळ स्वामिने तीर्थाची. हे पत्र लिहिलं गंगेला. दुसरं पत्र लिहिलं गयेला, पिंडपदावरी दिला पुळे करी माझे झाले गयावर जन फिटले पितराची ऋण. हे पत्र लिहिलं गयेला. आणि आज जो सेवेकरिता अभंग निवडला ते पत्र लिहिलं काशी विश्वनाथाला म्हणजे महादेवाला. अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ इति विश्वनाथ. तुम्ही विश्वनाथ दीनरंक मे अनाथ. विश्वनाथ इति विश्वनाथ. विश्वाचा मालक त्याला म्हणतात विश्वनाथ. हे बघा, नाथ म्हणजे स्वामी किंवा नाथ म्हणजे मालक, बरं का. म्हणून व्याकरण दृष्ट्या नाथ शब्दामध्ये 2 पद आहेत, न अधिक अथ. त्याचा संधी झाला नाथ. कोणी म्हणाल न अधिक अथ नथ होतं, नथ नाही नाथच होतं. म्हणून व्याकरण शास्त्राचा नियम आहे, 2 सजातीय स्वर एका पुढे एक आले असता त्याचा दीर्घ स्वर होतो, त्याला दीर्घादेश संधी असं म्हणतात. म्हणून न मध्ये अ आहे आणि अथ मध्ये अ आहे, म्हणून न मधला अ आणि अथ मधला अ, म्हणून अ अधिक अ झाला आ. आणि तो आगगाडीचा न च्या समोर कान्हा रूपात येऊन झाला ना, आणि पुढचा थ म्हणून शब्द झाला नाथ. नथ नाही नाथच होतं बरं का. म्हणून स्वतंत्र उच्चार हा स्वराचा.
आणि स्वराचं पाठीमागून साये घेऊन त्याला व्यंजन म्हणतात. सर्रास आ ई उ हे स्वर, याला कशाचीच गरज नाही, स्वतंत्र उच्चार स्वराचा. पण स्वराचं पाठीमागून साय घेऊन त्याला व्यंजन म्हणतात. उदाहरणार्थ क अधिक झाला क, ख अधिक ख. सर्रास हे तर प्रत्येकाच्या नावात 2 आहेत. प्रत्येकाच्या नावात माधव महाराज तुमच्या म मध्ये 2 आहेत. म अधिक झाला म. तुमचं नाव काय? गजानन महाराजच्या ग मध्ये 2 आहेत. ग अधिक झाला ग. हे बघा प्रत्येक सर्रास प्रत्येकाच्या नावात 2 आहेत. कुठं 3? हे बघा कुठं 3 कुठं 4. ज्ञानेश्वराचा ज्ञ 4 मिळून झाला. द अधिक न अधिक य अधिक अ झाला द न य अ. इतकी भानगड आहे ज्ञानेश्वराच्या आज्ञेमध्ये. क्षत्रिय आता क्ष 3 मिळून झाला. क अधिक श अधिक झाला क्ष. आणि सर्रास तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या नावात 2 तर आहेत. आणि त्यातला जर स्वर काढला तर ते हलंत होतं जसं सुस्वागतम. का? सुस्वागत म मधल्या शेवटच्या म मधला स्वर काढला गेला म्हणून अलगद उच्चार आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि त्यात जर स्वर टाकला तर आगत म स्वागत म सुस्वागत म होईल. आणि मुळात या व्याकरण शास्त्राची उत्पत्ती सुद्धा भगवान शंकरापासूनच झालेली. ते माझे गुरुजी वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी, त्यांचे गुरुजी भारतानंद स्वामीजी, ते आम्हाला व्याकरण शिकवत असताना सांगायचे की लघु सिद्धांत कौमुदी नावाचा संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला. ते पाणिनी ज्यावेळी विद्यार्थी अवस्थेत होते, बाकीची विद्यार्थी त्यांची टिंगल टवाळी करायचे. काय येते याला निवळ ढ दगड काय येत? पाणिनी यांनी तपश्चर्या केली. तपांती भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकरांना डमरू वाजवलं. डमरू वाजवल्याच्या नंतर बाकीचे म्हणले डमडम वाजलं. पण त्यातून 14 सूत्र निघली, तिथून व्याकरण शास्त्राची उत्पत्ती झाली. पण बाकीचे काय म्हणले? डमडम वाजलं. म्हणून मी नेहमी सांगत असतो, अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या लेवलनं माणसं अर्थ लावतात. हाच अभंग दुसऱ्या कीर्तनकारानं घेतला, तो त्याच्या बुद्धीच्या लेवलनं तसा अर्थ लावला. अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. बघा जसं आमचे मृदंगाचार्य महाराज गोड असा मृदंग वाजवतात, डीजे फेरी त्यांच्या मृदंगापुढे. पण त्यातले ज्यांना बोल माहिती त्यांनाच कळल ते काय वाजवतात. जसं आता त्यांनी वाजवलं धिन धिन्ना धिन धिन्ना नगेन धिन धिन्ना तिन तिन्ना नगेन. आता हे वाजवलं यांनी. त्यातले ज्यांना बोल माहिती त्यांनाच कळल त्यांनी काय वाजवलं. आणि ज्यांना नुसतं कानाला ऐकायला गोड लागलं म्हणतील महाराजांनी गुबू गुबू वाजवलं. हे बा अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, नाही का? जसं गायन करत असताना गायनाचार्य म्हणत असतात सारेगम पद निसा, पण बसलेल्यांना ऐकू येतं खाल्ली बसा तांदूळ निसा. बघा अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य ज्याच्यात. हे बघा कीर्तनकाराचं प्रत्येकाचं कीर्तन आहे. बघा कीर्तन सुटल्यावर प्रत्येकाची चर्चा तोंडातून वेगवेगळी असते. कीर्तन चांगलंच होतं कोणाचं इव्हन, पण सांगण्याची हातोटी प्रत्येकाची. एखादं म्हणतं कीर्तन छान झालं, एखादं म्हणतं चांगलं झालं, एखादं म्हणतं झकास झालं, एखादं म्हणतं कीर्तनाचा तुकडाच पडला. म्हणजे ही सांगण्याची पद्धत असते प्रत्येकाची. अर्थ जसं एकदा एका आंब्याच्या झाडाखालं 3 जण बसले, एक ब्राह्मण, एक भाजीपालाचा व्यापारी आणि एक पहिलवान. ब्राह्मण पुस्तक वाचत होते आणि भाजीपालाचा व्यापारी पहिलवान कलंडले होते, झोपले नव्हते. आणि ते झाडावर पक्षी कुजबूज करायचा. ब्राह्मण त्या दोघाला म्हणाला, अरे माणसासारखे माणसाले का तुम्ही झोपा काढता? सप्ताह चालला आपल्या गावात खुशाल झोपा काढता? मी नाही, ब्राह्मण म्हणत होते. लेकाव पाखरं भजन करता, झाडावर तुम्ही खुशाल झोपा काढता? काय म्हणतात पाखरं? अरे प्रभू रामचंद्राचं नाव घेतात. काय म्हणतात? रामाचं नाव घेतात म्हणतो तर. अरे पण काय म्हणतात? राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. त्या पाखराच्या कुजबूज करण्याचा ब्राह्मणानं असा अर्थ लावला. काय म्हणत होते? एकाच्या बापाला मिळ नाही, पण आपापलं डोकं बरोबर चालवलं. ब्राह्मण म्हटले तो पाखरू काय म्हणतं? राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. आता भाजीपालाचा व्यापारी उठला. बाबा काय ते पाखरू तसं नाही म्हणत. मग आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक. आता दोघं म्हटल्यावर ते पहिलवान गप्प बसल का? तुम्ही सांगा. आता पहिलवान रागानं लाल झालेला, पागल झाला का? डोके गाण ठेवले रे? काय ते पाखरू तसं नाही म्हणत. मग दन बैठका कसरत, दन बैठका कसरत. ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या लेवलने अर्थ लावले तसं माझ्या बुद्धीनं मी लावतो. विठ्ठल विठ्ठल. भगवान शंकरांना डमरू वाजवलं, पण बाकीचे शिष्य म्हणले डमडम वाजलं. पण पाणिनी यांना त्या डमरू मधून महादेवाच्या 14 सूत्र ऐकायला भेटले आणि त्यातून व्याकरण शास्त्राची उत्पत्ती झाली. 14 सूत्र म्हणजे
ऐउन रिलरिक ऐओंग ऐवच हैवरट लन यमंग गणनम झबय गडदश जबगडदश कपचटतव कप्पै ससरहल इति माहेश्वरांनी सूत्रांनी संज्ञार्थाने येशा म्हणत्यायतः आणि त्यातलं पहिल्याच क्रमांकाचं सूत्र हलंत्यम उपदेशंत्यम हलिस्यात उपदेश आद्योच्चारणम सूत्रेश्व दृष्टांतरात नोरतनिम सर्वत्र आणि त्या हलंत्यम नावाच्या सूत्रानं सुस्वागत म मधल्या शेवटच्या मची संज्ञा केली. आलं का अभंगावर? विठ्ठल विठ्ठल असा अभंग मी तंतोतंत तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. बरं काय, जुने मंडळी रंगनाथ गुरुजीचे, मारोतराव महाराज, मोतीराम महाराज अशा मोठमोठ्या विद्वान लोकांची कीर्तन ऐकली मंडळी आहेत. हे बघा, आणि कीर्तनकारांना बघा, आता ढोक महाराज कीर्तनाचा अभंग कीर्तनकार आता कसा सुटला पाहिजेत. आता मी 3 गुरुकडे शिकलो नाही का. लाड गुरुजींकडे अर्जुन महाराज, गुरुवारी ढोक महाराजचा आदर्श काही पांचा गुरुजीचा. म्हणून ढोक महाराजच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे कीर्तनकाराचा अभंग असा गणितासारखा सुटला पाहिजे. हे 2 तास गणिताचे नाही. ढोक महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे कीर्तनकाराचा अभंग गणितासारखा सुटला पाहिजे. आणि लाड गुरुजींच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे कीर्तनकाराच्या एका अभंगाच्या एका शब्दाचा पोस्टमॉर्टम झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणून न मध्ये अ आहे आणि अथ मध्ये अ आहे. म्हणून न मधला अ आणि अथ मधला अ, म्हणून अ अधिक अ झाला आ, आणि तो आ नच्या समोर कान्हा रूपात येऊन झाला ना, आणि पुढचा थळमूळ शब्द झाला नाथ. बरं का, न अधिक अथ त्याचा संधी झाला नाथ नाही का. अथ शब्दाचा अर्थ होतो प्रारंभ. न म्हणजे नाही. सहज माणसं म्हणतात, पाटील सगळं झालं का? अरे सगळं झालं. सगळं झालं म्हणजे? अरे सगळं झालं. सगळं झालं म्हणजे? अरे अथ पासून इतिपर्यंत हे जसं तसं अथ शब्दाचा अर्थ होतो प्रारंभ, आणि न म्हणजे नाही. ज्याचा प्रारंभच नाही त्याला म्हणतात महादेव, आणि त्यालाच म्हणतात विश्वनाथ. अजन्म तत्व भगवान शंकर. नाहीतर एखाद्या लहान मुलाला उठवा, उठ रे बाळ, सांग कृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमी. तुम्ही सांगा रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमी. तुम्ही सांगा महादेवाचा जन्म. मोठा पंडित गप्प बसल. नाहीतर कीर्तन सुटल्यावर घरी जा, चष्मे लावून प्रत्येकाच्या भिंतीवरती व्यवस्था आहे. भिंतीवर काल निर्णय असावे. 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर पर्यंत बघा, कुठं महादेव जयंती सापडते का? हा, शिवजयंती सापडल, पण महादेव जयंती शोधून सापडणार नाही. कारण की अजन्म तत्व भगवान शंकर. मायबापच नाहीत महादेवाला. घ्या आता, बाकीच्या नाहीत बरं का. रामाचे मायबाप दशरथ कौसल्या, कृष्णाचे मायबाप वसुदेव देवकी, महादेवाचे मायबाप सांगा आता पुढच्या वर्षी. अजन्म तत्व आहे, मायबापच नाहीत महादेवाला. आणि म्हणून तर ती गंमत झाली. एकाच मिनिटात सांगतो. ज्यावेळेस भगवान शंकरजीचा विवाह ठरला, कोणासोबतचा? सतीसोबतचा. आणि मग नारदजीला वाटलं आपलं कुठं जुळत नाही, आणि मग महादेवासोबत जावं. ते नाही का नवरदेवासोबत असतं, कपडे सांभाळतं, डबड सांभाळतं, नवरदेवाच्या डबल एकटं शेवया हाणतं. काय म्हणतं तिकडे त्याला? सोकोन्या. हा, म्हणजे लग्नाला सोकवलेला असतो त्याचं नाव सोकोन्या. कुठं वरदावा, कुठं लांडगा, कुठं करवला, हे 4 नाव मला माहिती आहेत. याच्यापेक्षा 5वा असेल तर मी ते आनंदाने स्वीकारतो. हे भागाभागात नाव आहेत. कुठं सोकोन्या, कुठं वरदावा, कुठं करवला, आणि तिकडे विदर्भात लांडगा. असं काय का होईना, लांडगा का होईना तुम्हाला 10च्या आत कळाला. ते भगवान शंकरीचा विवाह सतीसोबतचा. आणि मग नारदजीला वाटला आपला कुठा मेळ जुळत नाही, मग महादेवासोबत करवला म्हणून गेले, सोकोन्या म्हणून गेले. पण तिथं गेल्यावर तिथल्या धर्मपंडितांना अडवलं. ठहरो, हमारे यहाँ का रिवाज है, 3 पीढ़ियों का नाम बोलना पड़ता है तो शादी हो जाएगी. महादेवजी घामाघूम झाले. इथं पप्पाचंच नाव माहित नाही, ब्राह्मणाला 3 पिढ्या सांगू तरी कुठल्या. आणि धर्मपंडित घाई करतो, जल्दी बोलो तुले राजा, आपके पिता का नाम क्या? आता महादेवजी घामाघूम, जल्दी बोलो, शादी का मुहूर्त बीता जा रहा है, 11 बजे शादी, अब 10 बजने वाले, और हमारे यहाँ का रिवाज है 3 पीढ़ियों का नाम बोलना पड़ता है तो शादी हो जाएगी. आपके पिता का नाम क्या है? तर काय करावं. महादेवजी गेले नारदजीकडे. अरे नारद, अजी मेरे पिता का नाम क्या है? अजी बिरंची बोलो. अरे नारद, क्या बिरंची का मेरा बाप है क्या रे? अजी बाप का कोई बाप नहीं होता, 2 मिनट से क्या होगा, शादी होने जाने तो बाद में देखेंगे. आणि मग सांगितलं, देखो देखो पंडित जी, मेरे पिता का नाम बिरंची है. धर्म पंडित जी बोले, धन्यवाद. आपके पिता का नाम बिरंची
आपके दादा का नाम बताइए. आजोबाचं नाव. परत नारदजीकडे महादेवजी गेले. नारद, अजी मेरे दादा का नाम क्या है? अजी विष्णु बोलो. अरे नारद क्या? अरे विष्णु के मेरा दादा है क्या रे? अजी दादा का इसको दादा नहीं होता. 2 मिनट क्या होगा, शादी होने जाने तो बाद में देखेंगे. सांगितलं, देखो पंडित जी, मेरे पिता का नाम बिरेंची, मेरे दादा का नाम विष्णु है. धर्म पंडित जी बोले, धन्यवाद. आपके पिता का नाम बिरेंची, दादा का नाम विष्णु, आप दादा के पिता का नाम बोलो तो शादी हो जाएगी. आता महादेवजी गेले नारदाकडे. नारद, आप क्या बताओ? आणि मग नारदानं तिकडं वाटूर फाट्यावर नेलं महादेवाला आणि कानामध्ये सांगितलं, वेटिंगला फक्त माझ्याकडे 2च नाव होते, आता तुम्ही बघून घ्या. आता किती अवघड झालं. आणि धर्मपंडित घाई करतो, जल्दी बोलो दुल्हे राजा, 10:05 होने वाले, जल्दी बोलो. और हमारे यहाँ का रिवाज है 3 पीढ़ियों का नाम बोलना पड़ता है तो शादी हो जाएगी. आपके पिता का नाम बिरेंची, दादा का नाम विष्णु, दादा के पिता का नाम बोलो तो शादी हो जाएगी. महादेवजी घामाघूम झाले, काय करावं डोकं चालत नाही. धर्मपंडित तर घाई करतो आणि महादेवजी रागानं लाल झालेली विजय सारखेच कडाळले. देखो पंडित जी, मेरे पिता का नाम बिरेंची, दादा का नाम विष्णु और दोनों का बाप मैं हूं. शादी करने तो करो लेकिन मुझे हैरान मत करो, मैं मेरे घर चला जाता हूं. असं अजन्म तत्व ज्याचा जन्मही नाही आणि ज्याला मायबापही संभवत नाही, त्याचं नाव विश्वनाथ. विश्वशनाथ इति विश्वनाथ. नाथ म्हणजे स्वामी किंवा नाथ म्हणजे मालक. म्हणून भगवान शंकर अजन्म तत्व आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, महादेवा तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. आता एका एका शब्दाचा विचार करा. दीन कोणाला म्हणतात? जो इंद्रियाच्या अधीन गेला त्याला म्हणतात दीन. इंद्रियाचे दिने दिने आम्ही केलो नारायणे. जो इंद्रियाच्या अधीन गेला त्याला म्हणतात दीन. आता तुकाराम महाराज इंद्रियाच्या अधीन होते का? आणि असते तर तो प्रकार घडण्याचा एकाच मिनिटात सांगतो. ज्यावेळेस तुकाराम महाराजांच्या घरी त्यांचे मेहुणे आले. मेहुणा कळाला ना तुम्हाला? बायकोचा भाऊ. बायकोचा भाऊ लोण्यापेक्षा मऊ आणि आपला भाऊ दगडापेक्षा कठीण. कराला मेहुणा तुम्हाला. जिजाबाईचे भाऊ आले, तुकाराम महाराजचे मेहुणे. आता इतकी आनंदात झाली जिजाबाई, माझा दादा आला, माझा दादा आला. आणि बिचारीनं आनंदाच्या भरात इतका स्वयंपाक केला, इतका स्वयंपाक केला, पण आनंदाच्या भरात विसरून गेली भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरीत साखर नाही. आणि स्वयंपाक तर केला. दोघांना 2 ताटं वाढलं. तुकाराम महाराजाला आणि आपल्या भावाला. ताटं वाढले. जिजाबाईच्या भावानं 1-2 घास खाल्ले, कोणतीच चाव लागत नाही. ताट सारलं पुढं आणि तुकाराम महाराज वाटीस तोंडाला लावू लागले. जिजाबाई, या ज्याच्या करता स्वयंपाक केला तो माझा दादा जेवत नाही. आणि महाराजानं पातेल्याला सपाटा लावला. माझा दादा जेवला नाही, माझा दादा जेवला नाही, माझा दादा जेवला नाही. आणि स्वयंपाक घरात गेली, पदार्थ चाखून बघितले तर भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरीत साखर नाही. तर तुम्ही म्हणसाल महाराज एवढं बारकाईनं तुम्ही सांगता कसं? मी तिथंच बसतो होतो, सगळ्या भानगडी मला माहिती येते. भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरीत साखर नाही. बरोबर आहे. म्हणूनच माझा दादा जेवला नाही, म्हणूनच माझा दादा जेवला नाही, म्हणूनच माझा दादा जेवला नाही. पदार्थ चाखून बघितले, भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरीत साखर नाही, माझा दादा जेवल तरी कसा? आणि तुकाराम महाराजावर रागावल्या. तुकाराम महाराज बैठकीमध्ये बसले होते भजन करत. जिजाबाई ताड 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 आल्या आणि तुकाराम महाराजावर विजय सारख्या कडाळल्या. डोका बिका घाण ठेवला का महाराज तुमचा? तुकाराम महाराज डोकं आहे म्हणली मला. माझा दादा जेवला नाही,
त्याचं काय तोंड दाबलं का म्हणले मी? अहो भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरीत साखर नाही. स्वयंपाक कुणी केला? स्वयंपाक जरी मी केला असेल मग माझ्यावर काय रागवायचं कारण आहे? घरच्या माणसाचं कर्तव्य नाही का? काय याच्यात मीठ नाही, त्यात तिखट नाही, त्यात साखर नाही सांगायचं? अगं पण ते कर्तव्य संभवतं केव्हा? मला त्यातली काही चव कळल तेव्हा ना. कारण काय खातो आम्ही कासया सांगा ते कैसे हे लागते. खातो आम्ही कसया सांगते कैसे लागते नेनमुखे. म्हणून तुकाराम महाराज इंद्रियाच्या अधीन नव्हते, उलट इंद्रियच यांच्या अधीन होते. म्हणून दीन शब्दाचा उलट अर्थ होतो धनी. इंद्रियाचे धनी झालो गोसाई, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. क्रोधबंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. म्हणून धनी असताना दीन म्हणतात. पुढचा शब्द आहे रंक. रंक हा रावाच्या विरुद्ध आहे. एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, पण इथं रंक म्हणतात. आता पुढचा शब्द आहे दीन रंकमी अनाथ. आता नाथ शब्दाचा तुम्हाला मी व्याकरणातून अर्थ सांगितला. आता व्याकरण सांगणार नाही, शिकरणे सांगणार नाही बरं का. नाही का, नाथ म्हणजे ज्याचा जन्म नाही, ज्याला मायबाप नाही त्याला नाथ म्हणतात. म्हणजे भगवान शंकर अजन्म तत्व. आणि अनाथ कोणाला म्हणतात? आता बघा व्यवहारिक दृष्ट्या आपण अनाथ कोणाला म्हणतो? एखाद्या लेकराला मायबाप नसते. माणसं काय म्हणतात? ते लेकरू अनाथ आहे. पण तो अर्थ या अभंगात लागत नाही, म्हणून मग आता ते व्याकरण सांगितलं तुम्हाला मी. आता नाथ शब्दाचा अर्थ ज्याला मायबाप नाही, ज्याचा जन्म संभवत नाही त्याला नाथ म्हणतात. आणि अनाथ कोणाला म्हणतात? अधिक न अधिक अथ झाला अनाथ शब्दाचा अर्थ. म्हणजे दोन नकार बरोबर एक होकार. म्हणजे ज्याचा जन्म संभवतो, ज्याला मायबाप संभवतात त्याला अनाथ म्हणतात. आता जगद्गुरु तुकोबारायांचा जर जन्म संभवला असता तर तेच तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आईते केले न हो. अरे मग राव असताना रंक म्हणतात, धनी असताना दीन म्हणतात, नाथ असताना अनाथ म्हणतात. असं का? ही तुकाराम महाराजांची महादेवाच्या समोरची ही नम्रता आहे. तसं नसावं आणि तसं म्हणावं. हे बघा, पंगत मिष्टान्नाची असावी. श्रीखंड आहे, बासुंदी हे, लाडू आहे, गुलाबजाम आहे. आणि पंक्तीचा मालक नम्रतेने म्हणतो सावकाश जेवा, सावकाश जेवा, गरीबाची चटणी भाकरी गोड करा. तर चटणी भाकरी होती का हो? मी जर त्या पंक्तीला बसतो असतो म्हणतो पाटील ही चटणी भाकरी 3 टाइम चालू द्या. श्रीखंड आहे, बासुंदी आहे, लाडू आहे, गुलाबजाम आहे. आणि पंक्तीचा मालक नम्रतेने म्हणतो गरीबाची चटणी भाकरी गोड करा. ही त्या मालकाची नम्रता आहे. तसं नसावं आणि तसं म्हणावं. नाहीतर एका बहादरानं चटणी भाकरीची पंगत दिली. वैशाख चैत्र वैशाख दुपारी 2 वाजता पंक्ती बसवल्या. बाजरीच्या भाकरी करपलेल्या, ठेचा, त्याला तेल नाही, मीठ नाही, प्यायला पाणी नाही. दुपारा 2 वाजता पंक्ती बसवल्या. वर मंडप नाही, ऊन मी म्हणतं, प्यायला पाणी नाही, वर मंडप नाही, त्याच्या डोक्यावर टोपी नाही, डोक्याला केसही नाही. 8 पटवर गाडी गेली, ऊन मी म्हणतं, आणि ते पंक्तीवाला फिरू लागलं पंक्तीनं गरीबाची चटणी भाकरी गोड करा. आता तुम्हीच इमानदारने सांगा, इतक्या उन्हात इतकं तिखट गोड लागतं का हो?
पण बहादर फिरत होता, गरीबाची चटणी भाकरी गोड करा, गरीबाची चटणी भाकरी गोड करा. आता नको का त्याच गावातलं गरम डोक्याचं पहिल्याच पंक्तीला जेवायला बसू? पाहुण्याला माग दाबायचं ते बसायचं. कोणाची पगत असू द्या, इकडचं नाही, मी तिकडं सांगतो. ज्या भागाला नाव नाही तिकडचं. आणखी इथलचं 1 तास काहीच सांगणार नाही, पण उद्या सांगितल्याशिवाय राहणार नाही. ते बसायचं आणि मग ते नेहमीच्या सवयीने हे बसलं आणि पंक्तीचा मालक आला. आता दुपारचे 2 वाजले, ऊन मी म्हणतं प्यायला पाणी नाही, बाजरीच्या भाकरी करपल्या, ठेचा, तेल नाही, मीठ नाही, तिखट लागलं आणि नेमकं पंक्तीवाला त्याच्याजवळ आलं. गरीबाची चटणी भाकरी गोड करा. आता याला नेमकं तिखट लागलं, रागानं लाल झालेलं आणि हे त्याला म्हणतात जखमीवर मीठ चोळणे. आलं त्याच्याजवळ, गरीबाची चटणी भाकरी गोड करा. ते रागानं लाल झालेलं विजय सारखंच कळालं, ताडकन उठलं. तुझ्या बापानं अशी पंगत घातली होती का? तुला माणसाचं मारायचे तर एंडोसल्फानच्या बाटल्या पाजायच्या? लेका बैमाना, इतक्या उन्हात इतकं तिखट गोड लागतं का? आणि सांगतो दिमाखानं गरीबाची चटणी भाकरी गोड करा. तर काही माणसं म्हणतील, महाराज सिस्टीम 1 नंबर आहे, आम्ही ऐकणारे काय बहिरे नाही, तुम्ही चौताळू का बोलता? हे बघा, भांडणाचा प्रसंग भांडणासारखा वाटले पाहिजेत का नाही? बरोबर आहे का नाही? भांडणं ढिले असतात का माता मावल्या? बरं जाऊ द्या. हे बघा, छत्रपती ज्या त्या प्रसंगाला तसं, हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगणारा महाराज कशा आवाजावाला पाहिजेत? अशा पहाडी आवाजावाला पाहिजेत. मिळमिळ आवाजावल्याला नाही मिळ जुळत. कसं सांगितलं पाहिजे शिवचरित्र? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली तलवार काढली, या आवाजात बरं वाटतं. आणि असं सांगितल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार काढली, अरे इथं काय कांदा कापायचा का? तसं ते ज्या त्या भाषेत भांडणासारखे वाटते पाहिजे का नाही? तुझ्या बापानं, असं जरा बरं वाटतं, तुझ्या बापानं अशी पंगत घातली होती का? तुला माणसाच मारायचं तर एंडोसल्फानच्या बाटल्या पाजायच्या? लेका बैमाना, इतक्या उन्हात इतकं तिखट गोड लागतं का? आणि सांगतो दिमाखानं गरीबाची चटणी भाकरी गोड करा. पंगत मिष्टांनाच असावी आणि गरीबाची चटणी भाकरी गोड करा म्हणावं, याचं नाव नम्रता आहे. तसं म्हणलं का, पंगत मिष्टांनाच असावी आणि गरीबाची चटणी भाकरी गोड करा, याचं नाव नम्रता आहे. तसं नसावं तसं म्हणावं. तसं तुकाराम महाराज धनी असताना दीन म्हणतात, नाथ असताना अनाथ म्हणतात, राजा असताना रंक म्हणतात स्वतःला. ही तुकाराम महाराजांची महादेवाच्या समोरची नम्रता आहे. तसं नसावं. हे बघा, नम्रता जोर असावी. आत्ताचा काळ दादागिरीचा नाही. आत्ताच्या काळात गोड बोलून जितकी कामं होतील तितकी दादागिरीने होत नाहीत. आत्ताच्या काळात कुणीच भाव खाऊ नये महाराज. म्हणून मी नेहमी विनोदानं सांगत असतो, अच्छी वक्त में जो बडा भाव खाते है ओ कोरोना के टाइम वडा पाव खाते है. नाही का? विनाकारण आत्ताच्या काळात कुणीच भाव खाऊ नये महाराज, नाहीतर अवघड होतं नाही का? नम्रता जरूर असावी, पण अति नसावी. हे पण लक्षात ठेव बर का. कारण अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कोपता कार्य जाते लयाला, अति कार्य ते कोणते नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. जय जय रघुवीर समर्थ. नम्रता जरूर असावी, पण अति नसावी. नाहीतर थोडंसं चिंतन करा. 50 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा, गडगंज गावातला श्रीमंताचा व्यक्ती आणि त्या घरातले 4ही भाऊ जर नम्र असतील तर गाव त्यांना सुखासुखी खाऊ देत नाही. विनाकारण त्यांच्यासोबत भांडणं करतील. मग त्या 4 भावामधले 2 भाऊ हे जयहरी करणारे पाहिजेत आणि त्यातले 2 भाऊ क्वालार धरून थोबाड फोडणारे पाहिजेत, तेव्हा परतूरमध्ये टिकतात. सगळ्यांनी जे हरी करण्याचे दिवस नाहीत. 2 जे हरी करणारे पाहिजेत, 2 थोबाडीत देणारे पाहिजेत. हे जर पटत नसेल दुसरं सांगतो. तुमचं झालं का जेवण? म्हणतो मी, लय पुढचं बोलायला तुम्ही. दोन्ही समजा, काही का समजा ना. ज्याचं झालं असेल त्यांना कळल. हे बघा, पती पत्नी जर दोघी रागट असतील ना, तर एकमेकाच्या रागानं दोघही कोऱ्याजनच्या बाटल्या घेऊन आपापला कार्यक्रम उरकून टाकतील. म्हणून पती पत्नी मधलं एक कोऱ्याजनची बाटली घेणारा असावं आणि त्यातलं एक हिसकावून घेणारा असावं. त्यावेळेस पती पत्नी मरेपर्यंत जगतील. नाहीतर थोडंसं चिंतन करा. आपल्या हिंदुस्थानामध्ये सर्वच जर तुमच्या माझ्यासारखे गोपीचंदनवाले असतील तर कारगिलच्या सीमेवर वैऱ्याला कोण अडवणार? एक लक्षात ठेवा, आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदूक आहेत, म्हणून तुमचं माझं कपाळावरचं चंदने सुरक्षित आहे. आमच्या देशाच्या जवानाच्या जर बंदुका खांद्यावरल्या खाली आल्या की आपलं चंदन मिटलत म्हणून समजा. म्हणून मऊ मेना होणे पण कठीण वज्रास भेदू ऐसे दोन्हीची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल.
नाहीतर आता माझा विषयच रामकथेचा असल्यामुळं उगा एक पॉईंट सांगतो रामायणातला, उगा आपलं ताकापुरतं रामायण. नाहीतर आताच्या काळात भलते माणसं प्रश्न विचारतात. एकानं ह्या चालू कीर्तनात उभं राहिलं, म्हणलं महाराज तुम्ही रामायण करता? लो बाबा गुरुवारी ढोकमाराच्या आशीर्वादानं जमल तसं करतो. मग सांगा महाराज काय राम किती वाजता वनवासाला गेला होता? या आता हे कोणत्या ग्रंथात आलं म्हणलं, मला येत नाही. सोपं गणित आहे म्हणले महाराज राम 9:15 वनवासाला गेला होता. किती? 9:15. म्हणलं कोणत्या ग्रंथात आलं? ग्रंथ काय करायचा, फक्त माझ्याकडे बघा म्हणला. वनवास उलट वाचा म्हटला, उलट 9:15 जमलं म्हणलं. आता विठ्ठल विठ्ठल नाहीतर थोडस चिंतन करा. त्या काळी 2 क्षेत्रात गाजलेल्या 2 व्यक्ती, शूरत्वाच्या क्षेत्रात गाजलेले परशुराम आणि विद्वत्तेच्या क्षेत्रात गाजलेले महाराजा जनक. जनकाच्या पुढे अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते प्रवचनाला असायचे. एक दिवस सहज काही साधूंनी विचारलं जनकजीला, महाराज माया किसे कहते है? जनकजीने सांगितलं 1 घंटा बाद पता चलेगा. आणि 1 घंट्यानंतर जनकाच्या मिथिला नगरीला धाड 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 आग लागली. सेवक आले, काही साधू आले, सैनिक आले. महाराज क्या, महाराज क्या, महाराज आपका महल जल रहा है महाराज. जनकजी जाग्यावर थांबले. जनकजीने सांगितलं, मिथिलायाम प्रदीप्तायाम मेन दह्यती किंचित. कदाचित मिथिला नगरीला आग लागली असेल, त्यात माझं काय जळत नाही. जे जळत आहे ते माझं नाही, आणि जे माझं आहे ते कधी जळणारच नाही. पण लंगोट्यावाले साधू उठून पळून गेले आणि 1 घंट्यानंतर आले. जनक जी बोले, महाराज जी आप कहाँ गए थे? बोले, जनक महाराज जी आपका महल जल रहा था. अरे महल तो मेरा जल रहा था, मैं एक जगह पर बैठा हूं, लेकिन आप किस लिए दौड़ रहे थे? बोले, जनक जी आपके महल में हमारी लंगोटी थी, अजी इसी का नाम तो माया है. मेरा महल जल रहा है, मैं एक जगह पर बैठा हूं और आप साधु होकर खाली लंगोटी के लिए दौड़ रहे. असा विद्वान राजा जनक आणि शूर परशुराम. पण या दोघांसमोर टक्कर देणारा एकच वीर अयोध्येत, त्याचं नाव आहे लक्ष्मण. बरं का, परशुरामजीच्या समोर लक्ष्मणजी म्हणतात, बहुत धनुष्य तोडे उललकारी. त्याने काजोबा नातवाला ते खेळायला आणतात छोटे छोटे बाण. अरे रावणासारख्याला उचलल्या जात नव्हता, त्याला परशुरामजीच्या समोर लक्ष्मणजी कमठा म्हणतात. इतने कमठे तो हमने बचपन में कई बार तोड़ डाले महाराज. ए राजा के बालक जरा मुंह संभाल कर बात कर, कमठा बोलता है करे? धनुष्य कोई सामान्य चीज है महाराज? धनुष्य सामान्य नाही. नाही, तुम्हीच कबूल करता धनुष्य सामान्य नाही, मग त्याला तोडणाराही सामान्य नसावा असं का तुम्हाला वाटत नाही? अरे मारा जाएगा, ये बच्चा अपनी माँ की गोद खाली करने वाला है. प्रभु रामचंद्र जवळ आले. जाने दो भाई, जाने दो, मेरा ये छोटा भाई उसकी मुंह में दूध भराए. अरे दूध नहीं राघव, जहर भराए. तू इतना सीधा साधा, तो ये टेढ़े स्वभाव वाला भाई से हात क्यों रखता है? आणि मग विश्वामित्र बाबाकडे लक्ष्मणजी गेले. बाबा उत्तर देण्याची बारी आली, जाऊ का? मग विश्वामित्र बाबाने सांगितलं, काना जाओ लखन. मग पहिले शब्द लक्ष्मणाचे. ठीक कह रहे परशुराम महाराज, मेरा राम भैया सीधे साधे स्वभाव वाला है. मेरी भाई की और मेरी प्रकृति मिलती जुलती नहीं है, लेकिन आपकी और मेरी प्रकृति मिलती जुलती है, क्योंकि आप भी टेढ़े और मैं भी टेढ़ा, तो क्या आपके साथ रहो? अरे बच्चा मारा जाएगा, अपनी माँ की गोद खाली करने वाला आहे. असं म्हणून परशुरामानं परशु उचलावं. त्यावेळेस लक्ष्मणानं म्हणावं, बाबा तुम्ही किती वेळा माझ्या अंगावर परशु घेऊन धावून आलात, तरी मी तुमच्याशी युद्ध करत नाही आणि तुम्हाला घाबरतही नाही, क्योंकि हमारा एक नियमी बाबा, क्या? जिनके गला में जनवा और भाल पे चंदन, उनका रक्षण करने के लिए क्षत्रियों के संतान होते हैं, आक्रमण के लिए नहीं. और आपको ऐसा लग रहा है बच्चा डर के मारे ऐसी बात कराए, तो महाराज अभी भी समय नहीं गया, एक काम करो. क्या? जनवा निकाल कर फेंक दो, तिलक मिटा दो, बाद में परशु दिखाओ महाराज, तब पता चलेगा कि सुमित्रा मां के दूध में कितनी ताकत है.
असं रागावण्याचं काम लक्ष्मणानं करावं तर शांत करण्याचं काम रामानं करावं. अशाच जोड्या सापडतील रामायणामध्ये. कंबडात लाद घालावी मंथरेच्या कुणी शत्रुघ्नाने आणि कंबर धरून बाजूला न्यावं भरताने. अशाच जोड्या सापडतील रामायणात. विठ्ठल विठ्ठल. महादेवा तुम्ही विश्वाचे नाथ आहात. मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. या दिनाची, या रंकाची, या अनाथाची एक प्रार्थना आहे देवा. महादेवा मी तुम्हाला पत्र पाठवलं आहे, पण आपल्या भाषेत सांगतो पत्र लिहिण्याचे कारण की. अभंगाचं दुसरं चरण. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. आता 10ला 5 मिनिट बाकी असताना पत्राचा मायना संपला. आता मजकूर सुरू झाला. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. कृपेचीच का अपेक्षा करता तुकाराम महाराज. याचं कारण कृपेमध्ये जी ताकद आहे ना ती कृपा करणाऱ्या सुद्धा नाही. मग शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो और भक्ति में क्या शक्ति है बातें संतन को पूछो. नाहीतर ते पाव बटर खाणारं पेपर वाचून सांगतं. लय ताकद दिल्लीच्या सतपान पैलवानात लय ताकद. तुझी त्याच्याकडे झाली होती का. अरे ते कोल्हापूरच्या युवराज पाटलाला शोभत होतं. त्याची त्याची झाली होती. हे चहा पिऊन म्हणतं दिल्लीच्या सतपान पैलवानात लय ताकद. म्हणून शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो और भक्ति में क्या शक्ति है बातें संतन को पूछो. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला नाही, बाळाला नाही, बाळाच्या आईला विचारा. नंद नंदन लाल कन्हैया लाल जी नंद बाबा के अंगन में नंगे पाव घूम रहे थे तो जसोदा मुड़मुड़ कर देख रही थी. कभी छाछ गिराती तो कभी मटका फोड़ डालती तो कभी दधी गिराती. तो कान्हा गुस्से में आकर बोलता था माँ मैं आपका बेटा कहीं भागने वाला नहीं, क्यों देखते हो मेरे तरफ. तो भी जसोदा नहीं मानती. जसोदा आंगन में आई, कान्हा को अपने गोद में बिठाया और बोली लाला अजी गर्गाचार्य जी ने बताया था कि जसोदा तू भाग्यशाली है क्योंकि दुनिया का बाप तेरा बेटा बनकर आया है. इसलिए लाला मैं भाग्यशाली लेकिन तू दुर्भाग्यशाली. माँ मैं काय का दुर्भाग्यशाली. क्योंकि बेटा तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है इस बात का पता तुम्हें नहीं मालूम. माँ मेरा मुंह देखने में क्या आनंद मिलता है इसलिए मुझे क्या करना पड़ेगा. इसलिए लाला तुझे सिर्फ जसोदा बनना पड़ेगा. तब पता चलेगा कि कृष्ण का कान्हा का मुंह देखने में क्या आनंद मिलता है. म्हणून बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा. शक्तीची मस्ती पहलवानाला विचारा. भक्तीची मस्ती साधू संताला विचारा. तशी कृपेची ताकद ज्याच्यावर झाली त्याला विचारा. म्हणून रामायणातलंच एक पात्र आहे ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान आहे आणि ज्यानं कृपा केली तो श्रीराम आहे. काय झालं ज्याच्यावर कृपा झाली ते हनुमान एकाच उडीत लंकेत जातात आणि कृपा करणारे श्रीराम पुलावून चालत चालत जातात. एवढी मोठी कृपा आहे. आणखी सांगू का कृपा किती मोठी.
ज्या हनुमंतरायावर कृपा झाली त्यांचे गावोगावी मंदिर आहेत आणि ज्या श्री रामानं कृपा केली त्यांचं फक्त अयोध्येमध्येच मंदिर आहे. एवढी कृपा मोठी आहे बघा, एवढी. म्हणून बर का कृपा इतकी मोठी, म्हणून कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट बर का गोष्ट नाही कर. तुम्ही किती चांगलं कार्य करा, माणसं नावं ठेवणारे टपून आहेत. तुम्ही वाईट कार्य करा, तुम्हाला कुणीच नाव ठेवणार नाही. म्हणजे जसे चांगले रस्त्याला गतिरोधक आहेत तसं चांगलं कार्य करणारालाच विरोधक आहे. तुम्ही वाईट कार्य करा, तुम्हाला कुणीच नाव ठेवणार, पण चांगलं कार्य करा, आडवा फाटा हणलाच समजा. म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्ही जितके जितके मोठे व्हाल तितके तितके तुमचे शत्रू वाढतील. जशी तुमची कीर्ती वाढल तशी बदनामी करणारी माणसं टपून आहेत. आणि धोका हा लांबच्या माणसापासून नाही, जवळ बसणारापासून, त्यापासूनच हुशार राहायचंय. जवळ बसलेले म्हणजे कीर्तनातले सोडून बर का. आमच्या कीर्तनातील दृष्टांत म्हणजे रेडीमेड कापड दुकानातले कपडे. कोणाच्याच मापाचा ड्रेस शिवलेला नसतो. ज्याच्या मापाला आला त्याने ड्रेस घालायचा आणि पैसे देऊन निघून जायचं. आता इथं एखाद्याच्या मापाला ड्रेस फेसो फेस बसत असेल आणि नेमकी विरोधक जर जवळ बसते असेल, त्याला मी तरी काय करू. विठ्ठल चांगलं हे बघ. नाही तर आम्हाला विचारतात, महाराज रात्रंदिवस तुम्ही कीर्तन करता, भजन करता, आषाढी कार्तिकीच्या वाऱ्या करता, रामायण करता, तरी तुमच्या जीवनामध्ये इतका दुःख का? आणि मी कधी जीवनात एकही कीर्तन नाही, एकही प्रवचन नाही, एकही तमाशा चुकत नाही, 40 फुटीचा रोड एकट्याला पुरत नाही, तरी आम्ही एवढे सुखी का? हे लक्षात ठेवा. अरे भजन कीर्तन केलं मग काय प्रारब्धात बदल होतो? ते भोगावच. एक लक्षात ठेवा, कभी सर्दी तो कभी गर्मी, ए तो कुदरत के नजारे है. कभी सर्दी तो कभी गर्मी, ए तो कुदरत के नजारे है. अरे प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही नदीच्या कडीला झोपलात म्हणजे तहान लागणार नाही? तसा भगवान जरी मदतीला असता प्रारब्ध चुकणार आहे. कृष्ण साह्य पांडवासी ती भोगिती नष्ट तिरेसी, साह्य केली हरिहरासी प्रारब्ध कोणासी टळेना. ऐसी प्रारब्धाचे ठेव झाले भिक्षुक पांडवराजे घोडे सर्व सांडीला ठाव प्रारब्धे. रात्रंदिवस ज्या पांडवासोबत भगवान श्रीकृष्ण होते, आपला काय हिशोब लावता? म्हणून एक लक्षात ठेवा, सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढेला आणि 10:30च्या द्वारकेला पोचला. वेळ असल्यामुळे घाई घाई पोचले सुदामजी. आणि तिथं गेल्यावर पाद्य पूजा केली भगवान श्रीकृष्णाने आणि मग सुदामजीला कुंकुम टिलक लावायला प्रारंभ केला. पण सुदामजीच्या कपाळावर विधिलिखित अक्षर लिहिलं होतं श्री क्षय. श्री म्हणजे लक्ष्मी आणि क्षय म्हणजे नाश. देवानं काय केलं? कुंकुम टिलक लावायला प्रारंभ केला सुदामजीला. 4 बोट वर होते आणि अंगठा खाली होता. पण कुंकुम टिलक सुदामजीला केलं, बोट गेले खाली आणि अंगठा आला वर. म्हणजे श्री क्षयचं यक्षश्री केलं. म्हणजे काय केलं? धनवान. सुदामाच्या कपाळी लिहिले होते विधीने भिकची मागावे, पण सुदामाच्या कपाळी लिहिले देवाने भीक न मागावे. परिणाम तिकडे सुदाम नगरी सोन्याची झाली. म्हणून प्रारब्धात बदल करण्याची ताकद भगवंतात जरी नसली पण भगवंताच्या कृपेमध्ये आहे. म्हणून एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, पण कृपा हरीची झाल्या कारणास्तव. हरी कृपेचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, पण कृपा हरीची झाल्या कारणास्तव हरी कृपे त्याचा नाश झाला. ही ताकद कृपेमध्ये असल्यावर देवा तुम्ही माझ्यावरही कृपा करा. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. आता महादेवजी कृपा करतात का? आणि केली असेल तर कोणाकोणावर इथून पुढे हे कीर्तन होईल. म्हणून कोणाकोणावर कृपा झाली मी सांगतो, पण एकदा सांप्रदायिक नियमाप्रमाणे सगळ्यांनी आपले हात वर करा.
आणि मोठ्या प्रेमानं हातानं टाळ्या आणि तोंडानं जांभाळ्या. विठोबा रखुमा एक आवाज. हातानं टाळ्या आणि तोंडानं केल्या जांभाळ्या चालू. काही नाही. विठोबा रखुमाई वाटलं गिळतात का नो आता. हे बघा, कारण की तुमच्यात दोष नाही, पण आता 11 वाजले नाही. कारण की कीर्तनाचा टाइम काय आहे? 9 ते 11. जोपर्यंत तुम्ही आ करत नाही तोपर्यंत कीर्तन सोडायचं नाही. बरोबर आहे की नाही? तुम्ही 10:30 आ करायल्यावर कसं खरंय का नाही? कॅमेरेवाले दादा, तुम्ही आ करायलेली शूटिंग करता का? नाही का? विचार करा. काही काही बरं का, म्हणजे झोपलेली माणसं बरं असतात, कीर्तनात गोळ्यानं घेता झोपा लागतात. नका. कीर्तनात काही काहींनी आता टाळी वाजवली आणि काही काहींनी देवाचं नाव घेतलं. कारण काही काहींनी नुसत्या टाळ्याच वाजवले, देवाचं नाव घेतलं नाही. आता जेवताना असंच करायचं, घास घ्यायचा आणि तोंडच उघडायचं नाही. नाही का? कीर्तनात टाळी वाजवायच्या नंतर आपलं पाप जातं. एक बहादर उठला, कुठं जातं पाप? म्हणजे जे वाजवत नाही त्याच्या डोक्यावर जातं. एक म्हणला हे नाही पटलं, म्हणलं दुसरं सांगतो मग. चाय की शोभा प्याली से, चाय की शोभा प्याली से, भोजन को शोभा थाली से, बगीचों को शोभा माली से, झगड़ों की शोभा गाली से, साधु की शोभा झोली से, फौजी की शोभा गोली से, ससुराल को शोभा साली से और कीर्तन को शोभा टाली से. विठ्ठल विठ्ठल. आपल्या भागात तरी बरे बाबा, नाही का? काही काही ठिकाणी लय अवघडे महाराज, नाही का? झोपतात लोक. इकडं आपल्या इकडं बरं आहे. काही काही ठिकाणी, एका ठिकाणी गेलो, महाराज चला चहा पित नाही, चहा प्यायला गेलो. बिचारे दोघं पती पत्नी पाया पडले. दोघांनी 500 दक्षिणा पण दिली बरं का. उग केला इशारा जाता जाता. हे बघा, भागाभागातली पद्धत, इकडची पद्धत मला माहिती नाही बरं का. आमच्या भागात अशी पद्धत आहे, कीर्तन सुटलं की महादेव महाराज आलते आमच्या इकडे. पद्धत माहिती आहे आमच्या इकडे. आले की कीर्तन सुटलं की महाराजच्या पाया पडणे, सगळे खिशे मोकळे करणे, अशी पद्धत इकडे नाही. मग आजपासून चालू करा, चांगली पद्धत आहे. आता मातामावल्या म्हणतील आम्ही काही आणलं नाही, पण काळजी करू नका, मी सोनं चांदी म्हणे काही घेतो, तसं काही नाही. हो ना? तिकडे माझं एकदा जी टॉकीजला कीर्तन होतं बीडला. एक आजीला इतकं कीर्तन आवडलं महाराज, तिनं 1.5-2 लाखात नेकलेस घेतला ना, मी पायावरच अर्पण केला. मी डायरेक्ट हिंगोली गाठली. तुमची ओळख अशी तुमच्याकडे आलो असतो अगोदर. मी हिंगोली गाठली, गेलो सराफाकडं. म्हणलं बघा बरं किती येतात. म्हणजे कुठे गेले होते? म्हणलं मी वय जोड्याला. अरे मला डुप्लिकेट फसवलं तुम्हाला. तसं पती पत्नी दोघं पाया पडले, पण लेकरं लई ना म्हणून लेकरं नाही पाया पडतात. त्या म्हणती पड पाया महाराजच्या. मी नाही पाया पडत. अरे पड महाराज आळंद देऊन आलाय. आलाय म्हणलं मावशी कोणत्या शाळेत शिकल्या तुम्ही? महाराज मी इंग्लिश स्कूल. म्हणलं सांग बरं ए फॉर. म्हणे येडी बाबूळ. आता आईला संस्कार नाही, लेकरं लागतील का? म्हणून महाराज लेकर लई नमुने, कुणाच्या नादी लागाव पण तिघायच्या नादी लागू नये. एक येड्याच्या नादी लागू नये, एक लहान लेकराच्या नादी लागू नये, एक पिदाड्याच्या. कुणाच्या नादी लागा पण याच्या नादी लागू नये. लेकर एक मी चालू कीर्तनात उठलं, चालू कीर्तनात पुडी फोडली. म्हणलं कीर्तनात पुडी खातो का? बापाला भेट नाही तुला भेटो का म्हटला. आता का हान तू म्हणलं मला. तितक्यात त्याचा बाप आला आणि त्यानं पुढीचा हात मागा केला. म्हणलं आता कसा भेला? बापाला नाही भेलो म्हटला. मग ते आलं की यातली अर्धी हंत म्हटला. काय करता महाराज, लेकर लई नमुने बघा. पण कुणाच्या नादी लागावं लेकरं. अहो त्या लॉकडाऊन मध्ये लेकरांना 1-2 येत नव्हतं माधवजी, 1-2 येत नव्हतं. ते शाळेमध्ये बापानं 2 वर्षानंतर शाळेमध्ये नेलं, शाळेच्या ग्राउंडमध्ये उभं केलं. आणि उभं केल्याच्या नंतर मुलगा म्हणतो पप्पा थांबा. बाप म्हणला काय झालं? इथं आल्यावर मला माझा पुनर्जन्म आठवला म्हणला. बापानं एक मुस्काड्यात दिली, तू शाळा आहे म्हणला, जाय. शाळेत गेलं, त्याला 1-2 येत नव्हतं. शिक्षणाधिकारी तपासायला आले आणि शिक्षकाला विचारलं, सर तुमच्या वर्गातला हुशार विद्यार्थी कोणता आहे? सर म्हणले तू आमका आमका. उठ रे बाळ, सांगतीस. ते म्हणतात सर 80. सरची इंडिकेटरच लागली. शिक्षणाधिकारी म्हणले सर तुम्ही तर म्हणता सगळ्यात हुशार विद्यार्थी तो आहे. अहो ते 30-60 म्हणायचं, ते तर 80 म्हणतं. सर म्हणले तरी पण तेच हुशार आहे. अहो पण 30-60 असतात का 80 असतात? सर म्हणले ते तरी बरंही 30-80 म्हणलं, बाकी सगळी 100च्या पुढचे आहेत म्हणला. लेकरं लई नमुने महाराज. लेकराच्या नादी लागू नये. लेकरा नाही का, म्हणजे लेकराच्या नादी लागू नये, येड्याच्या नादी लागू नये. ते लॉकडाऊनच्या काळामध्ये माणसं काही मोबाईल पाहून येडे झालते. 2 GB नेट
10 वाजताच्या अगोदरच संपायचं. लॉकडाऊनमध्ये जिओची कंपनी घाट्यात आली. मला कालच अंबानीचा फोन आलता बघा. नाही का, महाराज कामच नव्हते. अहो तिकडं पुण्याकडं म्हाताऱ्याला एक म्हातारा मोबाईलच्या नादात दुसऱ्याच्याच घरात गेलं. आता ती म्हातारी ती पण व्हिडिओ कॉलच्या नादात, तिला वाटलं तिचंच म्हातारा आलं. तिनं याला चहा दिला आणि यानं प्याला, याला मिळ नाही. पण त्या म्हातारीचा खरा म्हातारा आला, तो पण व्हॉट्सअपच्या नादामध्ये. त्यानं तो चहा पिणारा म्हातारा बघितला, सॉरी तुमच्या घरात आलो का म्हटला मी. आणि त्याचंच घर. असे 50 येडे होते बघा पुण्याहून भरले. आणि तिकडे आमच्याकडे अकोल्याला केळकर हॉस्पिटल आहे, गेलं तर कोणी पण तसे 50 येडे भरले मोबाईल बघून. पण त्यातलं एक येडं विमानानं दन उड्या हाणू लागलं. उड्या हाणत गेलं तर असताना विमान चालवणार, त्याला काय म्हणतात, हेल्मेट नाही पायलट म्हणतात. हेल्मेट कोण म्हणलं. ते गेलं पायलट जवळ आणि म्हणलं, मामा एक चक्कर खेळ द्या ना राव. चक्कर, अरे ते काय म्हणलं, स्कूटी आहे का मोटरसायकल आहे का ट्रॅक्टर आहे. ते म्हणला एक चक्कर खेळ द्या. त्याला वाटलं नाही म्हणाव तर विमान पलटी होतं. ते म्हणलं एक काम कर, मागचे येडे शांत कर. हे येडं मागं गेलं. 1 मिनिटात शांत वातावरण, टाचणी पडल तरी आवाज आलं पुढं. आता खेळ दे म्हटला. तू काय केलं म्हटला. काय नाही म्हटला. अरे तुझ्या जर इतकी ताकद होती तर सरकारचा दवाखान्याचा पैसा वाचला असता. तू केलं काय. काहीच नाही केलं म्हटलं. आणि मागं गेलो आणि सगळ्यांना म्हटलं उतरा, स्टेशन आलं. हाणल्या म्हणल्या उड्या. विठ्ठल महाराज काय येड्याच्या नादी लागून. ते बघा, ते लॉकडाऊन मध्ये हे समृद्धी महामार्ग लॉकडाऊन मध्ये झाले रोडचे कामं. तिकडे बुलढाणा रोडला ते समृद्धी महामार्ग बघा. एक आजीचं उगं काहीतरी गुंठे जागा असेल, त्या म्हातारीला 2 कोटी भेटले. 2 कोटी. म्हातारीनं आयुष्यात रुपया बघितला नव्हता. आता म्हातारीला सांगावं 2 कोटी भेटली तर म्हातारी मग काय करावं. एक माझ्यासारखा एक महाराज बोलवला. म्हणले महाराज तुमच्या कीर्तनाच्या भाषेमध्ये, महाराज मंडळीच्या भाषेमध्ये सांगा की आजीला 2 कोटी भेटले, पण जेणेकरून म्हातारी मरू नये अशा तुमच्या भाषेत सांगा. माझ्यासारखा एक महाराज गेला, आजी तुम्हाला जर 2 कोटी भेटले तर तुम्ही काय करणार. म्हातारी म्हणली, महाराज इथं कपाळाला लावायला रुपया नाही आणि 2 कोटी. आजी समजा तुम्हाला 2 कोटी भेटले, तुम्ही काय करणार. महाराज त्यातले अर्धे मी तुम्हाला देणार. महाराजच मेला. विठ्ठल असे काही येडे झाली ना माणसं लॉकडाऊन मध्ये. कोणी मोबाईल बघून, कोणी पैसे भेटले इतके येडे झाले नाही का. एका डॉक्टरनं तर दवाखान्यावर जाहीर टाकलं होतं, माझ्याकडे जर विलाज झाला तर मी काय करणार, 300 रुपये घेणार आणि नाही झाला तर मी 1000 रुपये देणार. असा डॉक्टर बघितला कुठं, तुम्ही विचार नका कुठलच आहे मला. आणि मग महाराज ते गेलं एक पेशंट. म्हणजे डॉक्टर म्हणले काय झालं. काय नाही म्हटलं, डॉक्टर साहेब सगळे एकदम चांगले म्हटलं, फक्त मी तोंडालाच चव नाही. सिस्टर इकडे या, ती 3 नंबरची बाटली आणा, त्यात होतं पेट्रोल. पाजलं पेट्रोल. डॉक्टर साहेब हे तर पेट्रोल आहे की म्हणलं. आलं की नाही तोंडाला चव. काढ 300 रुपये. घेतले 300 रुपये. दुसऱ्या दिवशी आलं हे, त्याला वाटलं आपली 300 गेले, आपल्याला 1000 घ्यायचे होते. गेलं. डॉक्टर म्हणले आज काय झालं. काय नाही सगळं चांगलं आहे म्हटला, पण मी ध्यानातच काही राहिना. ध्यानात राहिना. सिस्टर ते 3 नंबरची बाटली आणा, त्यात होतं कालचंच पेट्रोल. डॉक्टर साहेब काल पण तुम्ही हेच पेट्रोल पाजलं. आलं की ना मला ध्यानात. तुया काल 300 रुपये घेतले. 600 रुपये. परत तिसऱ्या दिवशी वाटलं नवीन प्रयोग करावा. तिसऱ्या दिवशी आलं. डॉक्टर म्हणजे आता काय झालं. काय डॉक्टर तुमचं नाव ऐकून आम्ही इतक्या लांब आलो राव. तुम्ही 2दा चुकीचं आम्हाला पेट्रोल पाजलं, माझे डोळेच गेले. मला काहीच दिसणं म्हटला. चिल्लर तर कशी दिसणं, सगळे बंदे दिसणार नोटाच. डॉक्टर म्हणले काय झालं. काय नाही म्हणला, दिसच ना, आता काय करू. डॉक्टर म्हणले हे बघा मी काय डोळ्याचा डॉक्टर नाही, हे तुम्ही 1000 रुपये घ्या आणि कोणीकडे विलाज करा. आणि डॉक्टरनं काय केलं, 100 रुपये दिले हातात. त्यानं बघितले डॉक्टर हे तर 100 रुपये किती म्हणला. दिसलं की नाही मला, काढ 300 रुपये. विठ्ठल विठ्ठल. कुठं नाही महाराज नाही का. म्हणून येड्याच्या नादी लागू नये, लेकराच्या नादी लागू. आता अशी लेकर पडतील का पाया. त्याच्या आईनं आणलं पड पाया. मी अरे पड पाया. इकडून तिकडून आलं, मग ह्या पायावर बोला पुंडलिकानं असं दंड. आता पप्पा ड्युटीवर, मम्मी स्वयंपाकघरात. आता फक्त बैठकीत मीन बंड्या. इमानदार मग घामच सुटला. म्हणलं आता हाणतंय आपल्याला. बायको शपथ घाम सुटला. मला माणसं शपथा घालताना कोणी घालतं माहिती का, माय चान म्हणजे माय मेरीत घोरून नाही. आणि बायको याला पुरायला राहिली पाहिजेत नाही का. बाप्पाची शपथ, माईची शपथ. लेकर हातात धरतो, जवारी हातात धरतो, नाहीतर मारूचा शेंदूर काढतो. एकटाच पठे बायको शपथ घेणारा महाराष्ट्रात. ज्याची बायको मुकी तो जगा सर्वात सुखी. एकतर बायको मुकी पाहिजेत, नाही तर नवरा बहिरा पाहिजे, तर संसार आहे. लेकर हो तुमचे लग्न राहिले, तुम्ही बेंडकुळ्या मारा आजपासून. कारण की आमच्या लहानपणी असं म्हणायचे, बेंडकुळ्या मारल्यावर बायको मुकी भेटते. विठ्ठल
महाराज पायावर आदळलं आणि पप्पा गेले ड्युटीवर, मम्मी स्वयंपाक घरात, आणि ते माझ्याकडे असं लाल डोळे करून बघू लागलं. मी त्याला भेद म्हणलं, बंडू तू बोल न कर म्हटला, तू जर माझा 9 वाजल्यापासून पटत नाही. मला आता काय आपलं खरं नाही. त्याने एवढा दगड उचलला, मला आज आपली पुण्यतिथी झाली आता इथं. म्हणलं मावशी त्याचा दगड धरा, मावशी मारते मला ते. माय महाराज ते तसंच बघा म्हणली. गेल्या वर्षी तुमच्यासारखे महाराज बोलवले आणि त्या बंड्यानं मला स्तर हाणली. आता मला काय हेल्मेट घालू? विठ्ठल विठ्ठल. आता कसे हसले बघा. लोक देवात सांगितले की झोपावर तुम्हाला नाही का, अवघडे. बरं आहे काही काय भागात बघा, इकडचं बरं आहे, काही भागात कोण्या देवाचं सांगा, कोण्या भूताचं सांगा. काही माणसं नुसती अशी. एका गावात कीर्तनाला गेलो, पुढं बसले 2 जण, हसना रडना. मला वाटलं आजचं कीर्तन फेल गेलं. अख्खं कीर्तन त्यांच्याकडे बघून केलं, पण कीर्तन सुटल्यावर कळलं ते बहिर निघलं. 2 तर नमुने माझ्या गावाकडे जायची वेळ झाली. मग कार जवळ हसू लागले. मी गाडीचा काच खाली घेतला. म्हणलं काय झालं? महाराज तुमच्या कीर्तनातला जोक आम्हाला आत्ता कळला. विठ्ठल विठ्ठल. आता गेले का झोपा? कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. कृपेची का अपेक्षा करतात? म्हणून भगवान शंकरानं कोणाकोणावर कृपा केली. एका चोरावर कृपा, एका घारीवर कृपा आणि एका भिल्लावर कृपा केली. नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट महाराज. म्हणून कांची एक चोरट होतं आणि त्या चोरट्यानं त्याला वाटलं महादेवाच्या मंदिरात त्याने असे पितळी घंटा बघितली. त्याला वाटलं एवढी मी परतूरच्या बाजारात विकली की माझा उन्हाळा सुखात जातो. पण त्याचा हातच पुरेना. हात का पुरेना? ते बुटकं होतं. ते महादेवाच्या पिंडीवर उभं राहिलं. महादेवाला इतका आनंद झाला. बाप रे, भक्त आतापर्यंत बघितले, कोणी पान फेकतं, कोणी बेल फेकतं, कोणी पेडा फेकतं, पण हा भक्त अख्खाच अर्पण झाला मला. पण ते घंटा काढण्याच्या उद्देशानं गेलं. महादेवानं त्याच्यावरही कृपा केली. चोरे पिंडी दिला पाव, त्याच्या पूजने धाये देव. एका चोरावर कृपा, एका घारीवर कृपा. एक सोरच्या नावाची स्वर्गामध्ये देवांगना होती. ती ब्रह्मसभेमध्ये नाचण्याचं काम करायची. नाचता नाचता तिचा ताल चुकला. ताल का चुकला? ती पिऊन आली होती म्हणतात. ही बिमारीवर बी बरं का, पिऊन आली होती आणि ब्रह्मदेवाना शाप दिला, तोपर्यंत फिरत राहशील आणि कैकेयीच्या हातातला प्रसाद अंजनामाईच्या हातात टाकशील, त्यावेळेस तुझा उद्धार होईल. आणि ते प्रमाण सगळ्यांना पाठीत. पिंड घारीने झडपिला, अंजन तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. एका चोरावर कृपा, एका घारीवर कृपा आणि एका भिल्लावर कृपा. कांचीपूर नगरामध्ये सोमदत्ती नावाचा राजा होता. त्याला 500 राण्या होत्या. त्यातल्या 498 जार कर्म करणाऱ्या 2 राणी पतिव्रत्या होत्या. राजा मरण पावला, राणीही मरण पावल्या. मरुनिया देह हरणाचा पावला, कुरंगिणी झाल्या पतिव्रता. त्या 2 राणी हरणी झाल्या आणि तो राजा हरण झाला. आणि इकडे इंद्राच्या दरबारामध्ये भूतसेन नावाचा एक नौकर होता. तो काम करण्यात चुकला. इंद्रानं शाप दिला, जा तू भिल्ल होऊन पडशील. तोच झाला चंड भिल्ल. आणि मग ते चंड भिल्ल होता. आणि मग चंड भिल्ल त्यानं काय केलं, त्याला काहीतरी शिकार सापडेल या उद्देशानं दाट पाल्याच्या झाडावर बसलं. शिकार सापडेल या उद्देशानं, पण योगायोग शिकार न मिळाल्यामुळे त्याला उपवास घडला. तो दिवस होता महाशिवरात्रीचा. ज्या झाडावर बसलं ते झाड होतं बेलाचं. आणि जिथं पानं तोडू तोडू खाली टाकू लागलं, महादेवाचं भूमिगत शिवलिंग होतं. महादेवाच्या आनंदाला पारावार नाही. बाप रे, भक्त भरपूर बघितले, पानं एवढे नाही एवढे माझी सेवा केली, पण त्यानं कशाच्या उद्देशानं पानं तोडले, काहीतरी शिकार सापडेल. मग महादेवानं सांगितलं, यमा काय त्याला पाहिजे ते द्या. यम आला, तुम्हाला काय पाहिजे? तुम्ही काऊन आहात? मी यम. यम मग लागला कामचा नियम. तुमचा नियम नाही, मला महादेवानं पाठवलं. मग काय नाही, तुला काय पाहिजेत? काय नाही, मला फक्त पशु पक्ष्याची भाषा कळली पाहिजेत. तथास्तु म्हणून यम निघून गेला. आता याला पशु पक्ष्याची भाषा कळत होती. आणि नेमका तो सोमदत्ती नावाच्या राजा हरणाच्या रूपात असणारा जाळ्यात अडकला. आता त्या 2 राणी हरणी होत्या. एकीची पाडसं घरी होते 2, तर एक गर्भीण होती. त्या हरणीचा आणि त्या भिल्लाचा संवाद, कारण की भिल्लाला भाषा कळत होती. त्या हरणी म्हटल्या, अरे भिल्ल दादा, आमच्या पतीला शेवटचं पाणी तरी पिऊ दे. नाही पिऊ देणार. अरे तुला असं वाटतं सर आम्ही महादेवाची शपथ टाकते. मग त्याला पाणी पाजू दिलं आणि पुन्हा जाळ्यात अडकवलं. आणि एक राणी हरणी म्हणती, का ग ताई, तू थांब, तू सती पतिव्रता जा, मी पाडसांना पाजून येते. का मी जाऊ का? तू जा. असं दोघीचा संवाद चालला. त्या भिल्लाला भाषा कळत होती.
ते म्हणला मी एकीलाही घरी जाऊ देणार नाही. अरे भिल्ल दादा तुझ्या पाया पडते, माझ्या पाळसांना दूध पाजून येते, नाही आली तर तुला महादेवाची शपथ येणार म्हणजे येणारच मी. ती बिचारी गेली, पाळस पाजायला गेली, पाळसांना दूध पाजू लागली, तिच्या डोळ्याला धारा लागल्या. आई कारडते ग बाळांनो, काय प्यायचं ते दूध मनसोक्त पिऊन घ्या, कारण की तुमच्या बाबाची तिकडे भिल्ल कत्तल करणार, आम्हालाही मरावं लागणार. आज शेवटचं दूध, आज काय प्यायचं ते पिऊन घ्या बाळांनो. आई मग उद्यापासून आमच्या दुधाची काळजी कोण करल? तुमच्या दुधाची काळजी? अरे भगवान शंकर तुमच्या दुधाची काळजी करल. नाही आई आम्ही तुझ्या सोबत येणार. आई येऊ नका बाळांनो, आई आम्ही येणार, येऊ नका बाळांनो. असं करता 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 तिथपर्यंत आले. आता किती झाले हरण? 2 हरणी, 2 पाडस आणि जाळ्यात अडकलेलं हरण. या 5 जणांचा भिल्ला सोबत संवाद चालतो. भिल्ल दादा जाळ्यात हरण म्हणता, भिल्ल दादा अगोदर मला मार, मी यांच्या घरचा सगळा करता हरता मी आहे. ती हरणी म्हटली, भिल्ल दादा अगोदर मला मार, आम्हा दोघींना मार, आम्हाला सती पतिव्रता जायचंय, दोघीला मार. ते पाडस म्हटले, भिल्ल दादा अरे माय बापाचा वध आम्हाला डोळ्यानं बघवल्या जाणार नाही, माय बापाच्या अगोदर आम्हाला मार. तुला असं वाटत असल माय बापाच्या समोर लेकर कसे मारावे? अरे पुराणात घडलेलं उदाहरण आहे. आपल्या आई वडिलांचं लज्जा रक्षण करण्याकरिता, सत्व रक्षण करण्याकरिता आपल्या देहाची आहुती चिलया बाळानं दिली होती. आधी मला मार. आता हे रडारड चालली यांची. तितक्यात तो भिल्ल म्हटला, मी भुकेनं उपवासी मेलो तरी चालेल, पण एकालाही मारणार नाही. त्या हरणी म्हटल्या, तुला आता मारावं लागेल, महादेवाची शपथ टाकली. तो म्हणला मारणार नाही. अरे भिल्ल दादा तुला असं वाटत असेल 5 जणांचा बोजा घरी कसा बांधून नेऊ, तू पुढं पुढं चाल, तुझ्या मागा मागा आम्ही येतो. आता हे 5 हरण, हे भिल्ल पुढं आणि 5 हरण त्याच्या माग माग माग. असं करता करता झोपडीपर्यंत आले. भिल्ल पुढं, भिल्ल म्हणतो येऊ नका माझ्या माग, आम्ही येणार, येऊ नका माझ्या माग. असं करता करता झोपड्यापर्यंत गेल्याच्या नंतर स्वर्गाहून एक दिव्य विमान खाली उतरलं आणि त्या विमानामध्ये या 5ही हरणांचं दिव्य पुरुषामध्ये रूपांतर झालं. 5ही गंधर्व झाले हे हरण आणि विमानात बसले. आणि तो भिल्ल म्हाताऱ्या माणसारखा असा बघू लागला. म्हणला 5 टिकटेत का? एखादं उभं नाही का जमत? ती काय महाराष्ट्रातली गाडी का? वाटूर परतूर किती कोचा फुकट. अरे लाखाच्या वर बेलाचे पानं झाले, तुझं पाप जळालं, पण स्वर्गाला जाण्याइतकं तुझं पुण्य नाही झालं. मग मी काय करू? याच ठिकाणी तू ओम नमः शिवायचा जप कर. पुढच्या महाशिवरात्रीला तुझ्याकरता स्पेशल विमान येईल. त्यानं तसं केलं आणि महाशिवरात्रीच्या दिवशी त्या भिल्लाचाही उद्धार झाला. म्हणून एका चोरावर कृपा, एका घारीवर कृपा आणि एका भिल्लावर कृपा. कृपा करण्यात तुमचा हात खंड असल्यावर तुम्ही माझ्यावर कृपा करा. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. मला माहिती देवा तुमच्यावर कशाचीच कमी नाही आणि मी थोडक्यात समाधान मानणार आहे. काय उणे तुम्हापासी मी तो अल्पती संतोषी. काही नाही देवा, ज्याच्या हाती मी पत्र पाठवतो त्याच्याजवळ तुम्ही माझ्या करता प्रेमरूपी खाऊ पाठवावा. तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. आपला तुकाराम महाराज, श्री क्षेत्र देहू, तालुका हवेली, जिल्हा पुणे. अभंगाचा भावार्थ माझ्या मतीप्रमाणे तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आता फक्त माझे 10 मिनिटं राहिलेत बरं का. 9ला चालू झालं तर तुमचा एकही मिनिट आगाऊ घेणार नाही. प्रत्येक कीर्तनात मी देशभक्ताविषयी बोलतो. एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा. विठ्ठल विठ्ठल. मी देशभक्तांविषयी का? अरे कोण्या तरी आईचा मुलगा तिकडे देश सांभाळत आहे म्हणून आज आपली इथे कथा कीर्तन चालू आहे. नाहीतर बरं का तुमच्या गावात कोण आहे का नाही फौजमध्ये? नाहीत का? नाहीत का? मग जाऊ दे. यांच्या आईवडला करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. विकास भाऊ बोले घुले नाही का? म्हणून आज खऱ्या अर्थानं, नाहीतर माणसं जिवंत फौजीला जीव लावत नाहीत आणि मग गेल्या मग व्हॉट्सअपला स्टेटस पडतात, मिस यू भावा आणि शहीद भावा, आणि त्याला जिवंत असताना रेल्वेत जागा देत नाहीत. ही मोठी शोकांतिका आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, अरे एखाद्या वेळेला तुम्ही देवाच्या मंदिरासमोरून जाताना देवाच्या पाया पडला नाही तरी चालल, पण एखादा जर फौजी समोरून आला ना त्याला शलूट मारल्याशिवाय राहू नका. हीच खरी देशभक्ती ठरल. नाहीतर पैसे कमवणारे जगात तुम्ही आम्ही आपण पैसे कमवतो, पण बरं का इज्जतदार नोकरी फक्त दोघाचीच आहे. जय जवान जय किसान. म्हणून का म्हणून अरे जंगल में पेड़ तो बहुत है,
जंगल में पेड़ तो बहुत है लेकिन चंदन जैसा नहीं. अरे दुनिया में तो नोकरी बहुत है यार लेकिन फौजी जैसी नाही. जद्दार नोकरी त्यार नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट दादा. म्हणून नाहीतर मी नेहमी सांगत असतो, माणसं म्हणत असतात दंगा झाला बोलवा आर्मीला, लेकरू बोर मध्ये पडलं बोलवा आर्मीला, अतिरेकी घुसले बोलवा आर्मीला, पूर आला बोलवा आर्मीला. अरे मग 15 ऑगस्टला 26 जानेवारीला बोलवा ना एखाद्या इंडियन आर्मीला. त्याच्या हातात होद्या झेंडावंदन. खऱ्या अर्थानं तिरंग्याची किंमत त्यांना आहे. अरे वाऱ्यामुळे नाही तर सैनिकाच्या श्वासामुळे फडकतो आपला तिरंगा. याची जाण ठेवणं आज गरजेचं आहे. म्हणून मी फक्त 2च पांडुरंग मानतो या पृथ्वी तलावर. कोणकोणते? एक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा विटेवर उभा राहिलेला आहे. तो पांडुरंग परमात्मा आलेल्या भक्ताचे संकट निवारतो. पण आमचा मिलिटरीचा पांडुरंग जम्मू काश्मीर उभा असणारा, ज्याच्या खांद्यावर बंदूक आहेत, तो आलेले संकट स्वतःवर घेतो. म्हणून त्यांचे आपण उपकारच मानले पाहिजे दादा हो, नाही का? नाहीतर मुलं मुली करता मरतात, मुली मुलांकरता मरतात. अरे मरावं तर आपल्या देशाकरता, आपल्या राष्ट्राकरता, आपल्या धर्माकरता मरावं. अरे क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन तक नहीं मिलेंगी तुम्हारे दफन के लिए. अरे मरना है तो मरो वतन के लिए, हसीना भी दुपट्टा फाड़ लेगी तुम्हारे कफन के लिए. नाही का दादा हो? म्हणून संस्कार देतानाच म्हणून आपल्या मुलाला तुम्ही आमदार खासदार काय मंत्री काय करायचं ते करा, पण 1 वर्ष तरी आपल्या मुलाला एखाद्या वारकरी शिक्षण संस्थेत टाका का. न त्याला टाळ पखवाद न त्याला काही येऊ द्या, पण जेणेकरून आपल्या मायबाप सांभाळायचं जरी त्याला कळालं तर आजचं कीर्तन सफल गेलं समजल मी. नाहीतर म्हणून आणि 1-2-4 महिने तरी त्याला एखाद्या मिलिटरी अकॅडमीत टाका, जेणेकरून त्याला आपल्या देशावरची निष्ठा कळेल. म्हणून संस्कार देतानाच आपल्या मुलाला आपण असे द्यावे, अपने बच्चे को ए फॉर एप्पल नहीं, बी फॉर बॉल नहीं और सी फॉर कैट नहीं, तो अपने बच्चे को ए फॉर आर्मी, बी फॉर बॉर्डर और सी फॉर छत्रपति शिवाजी महाराज बताइए. निश्चित तौर से देशभक्त ही बनेंगे. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य हिंसा और धर्म का लगता है पग पग मेला, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, हरि ओम हरि ओम हरि ओम. ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, और राधा एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. भारत माता की. नाहीतर विचार करा, आपल्या देशाकरता अनेकांनी बलिदान दिलं. नाहीतर तारीख होती 23 मार्च 1930-31 सालची घटना. लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये 3 क्रांतिकार्याला फासावर दिलं. कोण? भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या 3 देशभक्तांना ज्यावेळेस फाशीची शिक्षा जाहीर झाली, त्यावेळेस त्या लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये एक चरणसिंह नावाचा वार्डन पळत आला आणि त्या कैद्यांना सांगितलं, आताच्या आता आपल्या कैदेमध्ये आपापल्या कोठडीत जा. सगळे कैदी उठले, आपापल्या कोठडीत गेले. सगळे कैदी कुजबुज करतात, का रे एवढ्या लवकर आपल्याला आज का बंद केलं? त्यावेळेस तितक्यात एक बरकत नाव्ही आला
बरकत नाव्याला विचारलं त्या कैद्याने, काय झालं आज, का बंद केलं लवकर? बरकत नावी काहीच बोलला नाही, पण त्याच्या डोळ्यातले अश्रू बोलले. अरे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या 3 क्रांतिकाऱ्याला ठराविक वेळेच्या अगोदरच 12 तासानं फासावर जायचं असं जाहीर झालंय. असं सांगितल्याच्या नंतर अख्ख्या कैद्यांच्या डोळ्याला धारा लागल्या. पण एक पंजाबचा कैदी समोर आला. त्यानं नमस्कार केला आणि सांगितलं, बरकत, तुला काही मागितलं नाही मी आज जेलमध्ये, पण आज तुझ्या पुढे एक भीक मागतो. काय? 14 नंबरच्या कोठडीमध्ये जा, जिथं वीर भगतसिंग आहेत, त्यांच्या समोर जाऊन त्यांची एखादी तरी वस्तू घेऊन ये. पेन, वही, कागद, कपडा काहीतरी घेऊन ये. कारण की कशा करता माझ्या मुलाला, लेकरा बाळांना मी दाखवल की ही पेन भगतसिंगाची आहे, हे पुस्तक राजगुरूचे आहे, ही वही सुखदेवाची आहे, जा घेऊन ये बाबा. असं म्हटल्याच्या नंतर बरकत नावी गेला. भगतसिंग आपल्या मस्तीत डोलत होते आपल्या छोट्याशा त्या 14 नंबरच्या कोठडीमध्ये. त्यांनी त्या वस्तू आणल्या बरकत नाव्यांनी, पण वाटावं कुणाला, इतकी गर्दी होती. लकी ड्रॉ काढल्या गेल्या, चिठ्ठ्या ज्याच्या त्याच्या नावानं टाकल्या आणि वस्तू वाटप झाल्या. पण भगतसिंगाच्या त्या कोठडीमध्ये त्यांची आवडती एक व्यक्ती होती. त्या व्यक्तीचं नाव होतं प्राणनाथ मेहता. त्यांची आवडती वकील भगतसिंगाकडे गेले आणि सांगितलं, भगतसिंग, तुम्हाला काही माहिती आहे का? काय? ठराविक वेळेच्या अगोदरच तुम्हाला 12 तासानं फासावर द्यायचंय असं जाहीर झालंय. काहीच म्हटले नाही भगतसिंग. म्हटले, ते जाऊ द्या, तुम्ही मला नेहमी पुस्तक वाचायला आणत होते, ते पुस्तक वाचायला आणलं का नाही? असं म्हटल्याच्या नंतर प्राणनाथ मेहतानं डोक्याला हात लावला. बाप रे, ज्यांचं मरण काही मिनिटावर काही घंट्यावर आलं, ते म्हणतात काही वाचायला आणलं का नाही? पुस्तक वाचायला दिलं भगतसिंगाकडे. त्याने 1 मिनिटात पुस्तक वाचायला चालू केलं. आणि पुस्तक वाचत असताना प्राणनाथ मेहता म्हणले भगतसिंगाला, तुमचा आता शेवटचा काळ, आता श्वास जवळ आलेला आहे. या भारतातल्या जनतेला तुमचा शेवटचा काही संदेश द्यायचा का? त्यावेळेस प्राणनाथ मेहताला सांगितलं भगतसिंगांनी, तुम्हाला जर संदेशच द्यायचा या भारतातल्या जनतेला, माझा एकच संदेश द्या. काय? साम्राज्यवाद मुर्दाबाद आणि इन्कलाब जिंदाबाद हा माझा नारा भारतातल्या घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे असं सांगितलं. आणि प्राणनाथ मेहताच्या डोळ्याला धारा लागल्या. प्राणनाथ मेहता निघणार त्यावेळेस भगतसिंगांनी, पुस्तक वाचणारे भगतसिंगांनी बाजूला बघितलं आणि सांगितलं, जाताना तुम्ही आता तुमची माझी या जीवनातली शेवटची भेट, एका व्यक्तीला माझी आठवण करून द्या. कोण? सुभाषचंद्र बोस बाबू. त्यांनी या लढ्यामध्ये मला फार मदत केली, त्यांना माझी आठवण करून द्या. असं म्हटल्याच्या नंतर प्राणनाथ मेहताच्या डोळ्याला धारा लागल्या. त्या वीर क्रांतिकाऱ्याला मानाचा शेवटचा मुजरा घातला. प्राणनाथ मेहता निघून गेले. पण ही गोष्ट ज्यावेळेस भगतसिंगाच्या आईला कळली, गाय व्याल्याच्या नंतर वासराच्या ओढीनं घराच्या दिशेने येते शेतातून, तशी ती माय, कळालं लेकरू फासावर जायचंय, माय पळत सुटली. त्या लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये भगतसिंगाची आई आली आणि आईनं बघितलं भगतसिंगाकडे, डोळ्याला धारा लागल्या. भगतसिंगानं सांगितलं, आई, आता काही वेळेत मला फासावर जायचंय आई, पण फासावर गेल्यावर आई तू रडायचं नाही बर का, कारण की तू रडल्याच्या नंतर हे ब्रिटिश इंग्रज अधिकारी म्हणतील, अरे देखो ये भगतसिंग की माँ कैसे रो रही है, माँ वीरों की माँ रोती नहीं माँ, आप मत आओ माँ. असं म्हटल्याच्या नंतर भगतसिंगाची आई म्हणली, राजा तुझं जर असं असल तर मी येणार नाही, काळजी करू नको असं म्हटलं. पण आई म्हटली, राजा आज माझी कूस, खऱ्या अर्थानं माझी कूस आज पवित्र झाली, तुझ्यासारखा हिरा माझ्या पोटी जन्माला आला राजा. कारण की या भारताच्या गॅझेटमध्ये, या भारताच्या गॅझेट इतिहासात मध्ये, सोनेरी कागदामध्ये, मोत्याच्या शाहीमध्ये ज्यावेळी तुझं नाव लिहिल्या जाईल, तुझ्या नावासोबत माझंही नाव जोडल्या जाईल. कोणाचा मुलगा होता तर या मातेचा असा क्रांतिकारी मुलगा होता. माझ्या नावाला, तुझ्या नावामुळं आज बढती मिळाली राजा. आणि त्या क्रांतिकाऱ्याला त्या आईनं मानाचा शेवटचा मुजरा घातला. ती आई निघून गेली. पण आई निघून गेल्याच्या नंतर याचं हृदय जागं झालं आणि आईची आठवण आली. आणि एक सफाई कामगार होता बेबे, त्या सफाई कामगाराला बोलवलं, इकडे बाबा बेबे इकडे, आता मरतो काही वेळात मी, पण माझ्या आईच्या हातचं मला एकदा जेवण करायची इच्छा झाली, काही कर पण माझ्या आईला एकदा भोजन घेऊन ये म्हणावं. तो बेबे सफाई कामगार गेला आईकडं, आई साहेब तुमचा देशभक्त क्रांतिकारी भगतसिंग तुमच्या हातचं शेवटचं जेवण करायचं म्हणतो. आईला इतका आनंद झाला, देवाला नैवेद्य करतो तसं आईनं
ते ताट आणलं, ते बेबाई सफाई कामगाराजवळ दिलं. पण या इंग्रज ब्रिटिश बैमान अधिकाऱ्यांनी शेवटचं जेवणही भगतसिंगाला करू दिलं नाही. असं म्हणतात ना, माय मराव पण आशा मरू नये. आज भगतसिंगाची माय जिवंत होती, पण भगतसिंगाची आशा आज मेली होती. आज माझ्या आईच्या हातचं मला शेवटचं जेवणही करता आलं नाही. आणि मागचा पुढचा विचार केला नाही. भगतसिंग व्यायाम करायला लागले. पण व्यायाम करणारे भगतसिंगाला ज्यावेळेस बघितलं, एका जेलरनं विचारलं, हा व्यायाम जगण्याकरता का मरण्याकरता? म्हणजे आता मिनिटात काही फासावर जायचंय म्हणून म्हणतो हा व्यायाम जगण्याकरता का मरण्याकरता? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, जेलर साहेब ऐका, मी का व्यायाम करतो याचं उत्तर ऐका. माझी आई दररोज देवपूजा करते. देवपूजेला बसल्यावर मला म्हणते, भगत जा बाळा बागेतून फुलं घेऊन ये. मी दररोज माझ्या आईला बागेतून फुलं घेऊन देवपूजेला देतो. मग एक दिवस माझी आई दररोज काय करायची, टवटवीत फुलं देवाला व्हायची, कोमेजलेले फुलं बाजूला काढायची. माझ्या आईला प्रश्न विचारला, का ग आई तू टवटवीत फुलं देवाला वाहते, कोमेजलेले का बाजूला काढते? त्यावेळेस माझ्या आईनं सांगितलं, भगत आपला देव आणि मला कोमेजलेले फुलं आवडत नाहीत, आपला देव टवटवीत फुलाचा स्वीकार करतो. मग जेलर साहेब, ज्या मातेनं मला जन्म दिला त्या मातेचा माझ्या देव आणि माझी माता जर टवटवीत फुलाचा जर स्वीकार करत असेल, तर या भारत मातेकरता मी माझा प्राण समर्पित करतो. त्या भारत मातेकडे मी कुशीमध्ये मी सुकलेल्या चेहऱ्यानं कसा जाऊ साहेब, म्हणून मी व्यायाम करतो हो. असं म्हणून भगतसिंग निघाले, फासाच्या दिशेवर जायला निघाले. त्या वीर तिन्ही क्रांतिकारी निघाले. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अख्ख्या कैद्याच्या डोळ्याला धारा लागल्या. आणि तिन्ही क्रांतिकाराला ज्यावेळेस फासावर दिलं ना, त्यावेळेस चरणसिंह नावाचा वार्डन, 30 वर्षाच्या ड्युटीमध्ये न रडणारा चरणसिंह वार्डन, पण 3 क्रांतिकाराला फासावर जाताना बघितलं, त्याच्या डोळ्याला धारा लागल्या आणि पळत गेला. आणि आपल्या खोलीमध्ये उसीमध्ये तोंड हुमसू हुमसू तो रडला. का? आज माझ्या डोळ्याच्या समोर महान क्रांतिकाराला फासावर जाताना बघितलं. खिची माझे डोळे दुर्दैवी असतील. म्हणून या भारत देशाकरता अनेक वीर क्रांतिकार्यांनी आपला प्राण समर्पित केला. आणि म्हणून ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में हमारे बहती हुई अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय. तुमच्या माझ्या भाग्यानं माझ्यासोबत देशभक्त आले, आमचे विकास भाऊ घुले यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा आणि त्यांचा हात हार घालून मी सत्कार करतो. उभे राहा भाऊ, या इकडे उभे राहा. फोटो काढा कोणीतरी सांग. जोरदार टाळ्या वाजवा दादा हो. विठ्ठल विठ्ठल लता दीदीने तर सगळ्यांचा अभिमान गाजवलेला आहे. ए मे होवे हे उनकी जरा याद हो कुर्बानी, कोई सिख कोई जात मराठा, कोई सिख कोई जात मराठा, कोई गुरखा कोई मदरासी, कोई गुरखा कोई मदरासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर वीर था भारतवासी, जो खून गिरा पर्वत पर वो खून था हिंदुस्तानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. ये घायल हुआ हिमा
जब तक थी सांस लड़े वो, फिर अपनी लाश बिछा दी, संगीन पे धर पर माता, सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब देश में थी दिवाली, वो खेल रहे थे होली, वो जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली। ए मेरे वतन के लोगों, जरा गमे भर लो हमारे, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी। भारत माता की असो जे काही चुकीत असेल माझ्या बुद्धीची दोष, योग्य ज्ञानोबरायांचा प्रसाद हे घडून आला हा दिव्य आणि भवेश्वरी संपन्न सोहळा। आणि आजच्या या कीर्तनाचे यजमान श्री गणेश रामराव गायवळ यांच्यातर्फे आमच्या दिगंबर भाऊ जाधव यांनी त्यांच्यातर्फे सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने मला दिलेलं निमंत्रण, त्यामुळे सगळ्या तुम्हा ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींची झालेले हे दर्शन ते आदरणीय आमचे माधव महाराज नरवडे असतील, इकडे शिवाजी महाराज असतील, पांडुरंग महाराज असतील, आपले काकडे महाराज, भोसले महाराज, रामेश्वर महाराज, गजानन महाराज, रेवणनाथ महाराज, प्रसाद महाराज, आणखी काही महाराज मंडळी असतील, सर्वांचा जरी मला नाम उल्लेख शक्य नसला तरी सर्वांच्या प्रति मी आदर व्यक्त करतो। लांबून लांबून आलेले सगळे जाणते पारमार्थिक माझ्यासोबत आलेले आमचे देशभक्त विकास भाऊ घोले असतील त्यांनाही नमस्कार, आणि जे घरी झोपले असतील त्यांनाही माझ्याकडून नमस्कार। सगळे तुम्ही धन्यवादाला पात्र आहात। आणि झालेली माझी सेवा माझे गुरुवरी वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी, परमपूजनी शंकरजी महाराज पांचाळ गुरुजी आणि गुरुवरी रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या चरणी सेवा समर्पित करतो। जितनी मेहरबानियाँ आप लोगों ने मुझ पर की, उतनी तो मेरी औकात नहीं है, कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वरमी मुझ में ऐसी कोई बात नहीं है। का गोड अशी साऊंड सिस्टीम, काय तुमचं नाव आहे? श्री गजानन साऊंड श्री गजानन साऊंड सिस्टीम यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा। आणि ज्यांचा तिकडे कॅमेरा आहे, युट्यूब काय चॅनल भाऊ तुमचं नाव? आनंद कीर्तनाचा या युट्यूब चॅनलला हे तुम्ही सबस्क्राईब करा। त्याचं नावच आहे क्या मेरा, काय नाव आहे? क्या मेरा सब कुछ तुम्हारा, म्हणून त्या कॅमेरावाला आनंद कीर्तनाचा यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा। सगळे तुम्ही धन्यवादाला पात्र आहात। सगळ्यांची सेवा तेवढी तोला मोलाची बघा। गाणारे, वाजवणारे, कोणी चटया झाडणारे, कोणी अन्नदान करणारे, कोणी भांडे जरी घासत असाल, तिकडे स्वयंपाक करणारे असतील, तरी हे कीर्तनाचा जरी कॅमेरा जरी आमच्याकडे असला तरी महादेवाचा मारुतीचा कॅमेरा तिकडे सेवा करणाऱ्या मंडळीवर कायम असो तुमच्यावर, अशी प्रार्थना करतो। निशेष सेवेला पूर्ण विराम। ज्ञानेश्वर माऊली